नमस्कार. आज आपण मूलभूत हक्क, नागरिक स्वातंत्र्य व रोजगार हक्क यामधला मूलभूत हक्क व नागरिक स्वातंत्र्य हा घटक अभ्यासणार आहोत. बघा, हा घटक अभ्यासल्याच्या नंतर आपल्याला मूलभूत मानवी हक्क आणि नागरिक स्वातंत्र्य या संकल्पना स्पष्ट होतील. भारतीय संविधानातील मूलभूत हक्क व नागरिक स्वातंत्र्य यांची ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगता येईल. त्याचप्रमाणे भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये सांगता येतील. भारतीय संविधानातील मूलभूत हक्काविषयीची तरतूद आपल्याला कळेल. त्याचप्रमाणे मूलभूत हक्क व नागरिक स्वातंत्र्याच्या संकोचाची कारणं व त्याबाबतच्या घटनेतील तरतुदींची माहिती समजेल. पोलीस कारवाईची कारणं, तरतुदी व त्या संदर्भातल्या नागरिकांचे अधिकार स्पष्ट करता येईल. त्याचप्रमाणे लोक स्वातंत्र्य चळवळीची माहिती देखील आपल्याला सांगता येईल. तर बघा, हा घटक सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडक्यात त्याची प्रस्तावना पाहूया. नागरिकांचे अधिकार स्पष्ट करता येईल. त्याचप्रमाणे लोक स्वातंत्र्य चळवळीची माहिती देखील आपल्याला सांगता येईल. तर बघा, हा घटक सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडक्यात त्याची प्रस्तावना पाहूया. बघा, भारत हा जगातल्या लोकशाही राष्ट्रांपैकी एक आहे. लोकशाही राजवट येण्यासाठी सर्वच लोकशाही राष्ट्रांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे संघर्ष हा करावा लागला आहे. लोकशाही राजवट असली तरी लोकशाहीच्या मूलभूत तत्वांना काळिमा फासणाऱ्या अनेक घटना नेहमी घडताना दिसतात. या पार्श्वभूमीवर लोकशाही या संकल्पनेचा उगम कसा झाला, तिचं महत्व काय, हे समजून घेणं उपयुक्त होईल. भारताच्या संदर्भात भारतीय संविधानात मूलभूत हक्कांचा समावेश केला गेला. त्यांची पार्श्वभूमीही या घटकातून आपल्याला समजून घेता येईल. व्यक्तीला स्वतःच्या अनुभवी व्यक्ती विकासाची संधी मिळावी यासाठी काही किमान अधिकारांची आवश्यकता असते. या अधिकारांशिवाय व्यक्तीला स्थैर्य व स्वास्थ्य लाभून जीवन विकास साधता येणार नाही. अशा अधिकारांना मूलभूत हक्क असं म्हटलं जातं. व्यक्तीच्या मूलभूत हक्कांमुळे राज्यसत्तेवर नियंत्रण येतं. व्यक्ती विकासाच्या आड येतील असे कायदे राज्यसत्ता करू शकत नाही. यासाठी लोकशाही देशात मूलभूत हक्क संविधानामध्ये नमूद केले जातात. राजसत्तेने जुलमी बनू नये म्हणून मूलभूत हक्कांची हमी व्यक्तीच्या दृष्टीने आवश्यक असली तरी व्यक्तीचे हक्कही अमर्याद असू शकत नाही. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. एका व्यक्तीचं स्वातंत्र्य व हक्क दुसऱ्या व्यक्तीच्या हक्कांच्या व स्वातंत्र्याच्या आड येता कामा नये. अंतर्गत बंडाळी अशा प्रसंगी सार्वजनिक हिताच्या दृष्टीने व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालणे आवश्यक ठरते. या सर्व मुद्द्यांचा विचार भारतीय संविधान तयार करताना केलेला आहे. भारतीय संविधानाच्या 3ऱ्या भागात मूलभूत हक्क नमूद केलेले आहेत. हे मूलभूत हक्क हिरावून घेतले जातील किंवा त्यावर मर्यादा पडतील असा, तसेच मूलभूत हक्कांशी विसंगत ठरेल असा कायदा रद्दबातल ठरवणारे कलम देखील या भागात समाविष्ट करण्यात आले आहे. घटनेने जसे सत्ता केंद्राच्या मनमानी व्यवहारांपासून व्यक्तीचं संरक्षण केलं आहे, तसेच समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुद्धचा हक्क, धार्मिक, सांस्कृतिक स्वातंत्र्याचा हक्क यांचबरोबर हक्क संरक्षणाची हमी देणाऱ्या हक्कांचाही समावेश आहे. भारतीय संविधानातील विविध मूलभूत हक्कांची माहिती आपण या घटकामध्ये करणार आहोत. बघा, घटनेतील मूलभूत अधिकार, त्यांच्याशी संबंधित असलेले इतर कायदे यांना एक वैचारिक तात्विक अधिष्ठान आहे. हे अधिष्ठान निदेशक तत्वांच्या रूपाने घटनेत व्यक्त झालेलं आहे. याचीच माहिती आपण या घटकामध्ये घेणार आहोत. हक्कांच्या बरोबरच देशाच्या सुव्यवस्थेसाठी कर्तव्याचाही विचार होणे तितकंच महत्वाचं आहे. आपल्या घटनेत या कर्तव्यांबाबत काय सांगितलेलं आहे याचाही विचार या घटकात केलेला आहे. अनेकदा राष्ट्राच्या जीवनात अशीही परिस्थिती निर्माण होऊ शकते ज्यावेळी मूलभूत मानल्या जाणाऱ्या हक्क व स्वातंत्र्य यांच्यावरही निर्बंध घालणं गरजेचं व अनिवार्य बनतं. उदाहरणार्थ परचक्र किंवा अंतर्गत बंडाळी यांसारख्या घटनांमुळे राष्ट्रीय जीवनात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
अनिवार्य बनतं. उदाहरणार्थ परचक्र किंवा अंतर्गत बंडाळी यांसारख्या घटनांमुळे राष्ट्रीय जीवनात आणीबाणीची परिस्थिती निर्माण होऊ शकते. समाज कंटक तसेच फुटीर प्रवृत्तींपासून देशाचं संरक्षण करणे आवश्यक असतं. अशा परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी काही विशेष उपाययोजना करणे, कठोर कारवाई करणे आवश्यक ठरतं. नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर काही काळापुरती बंधनं घालणे आवश्यक ठरतं. राष्ट्रीय सुरक्षा, शांतता व सुव्यवस्था यांसाठी मूलभूत हक्कांचा संकोच करणारे काही विशेष अधिकार घटनेने दिलेले आहेत. त्याबद्दलची देखील माहिती आपण पाहणार आहोत. शांतता व सुव्यवस्था राखणे, कायद्याची अंमलबजावणी करणे या कामासाठी पोलीस दलाची नेमणूक केलेली असते. हे काम पार पाडण्यासाठी पोलिसांना अधिकार देखील दिलेले असतात. आणि कायद्याची अंमलबजावणी करणे या कामासाठी पोलीस दलाची नेमणूक केलेली असते. हे काम पार पाडण्यासाठी पोलिसांना अधिकार देखील दिलेले असतात. जोपर्यंत राजसंस्था व शासन यंत्रणेचा विलय होत नाही तोपर्यंत राज्यव्यवस्था कोणत्याही प्रकारची असली तरी पोलीस दलाची आवश्यकता भासणार. मात्र शांतता व सुव्यवस्था राखताना पोलिसांनी कायद्याची बंधनं पाळली पाहिजेत. भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता हे कायदे संपूर्ण देशभर लागू आहेत. ज्याशिवाय वेगवेगळ्या राज्यांचे पोलीस अधिनियम त्या राज्यात लागू असतात. महाराष्ट्रात 2 देशव्यापी कायद्यांबरोबरच मुंबई पोलीस अधिनियम लागू आहे. नागरिकांइतकेच पोलिसांवर देखील कायद्याचं बंधन असतं. परंतु प्रत्यक्षात मात्र अनेक वेळा स्थानिक आर्थिक कायदा हातात घेतात. या घटकात काही निवडक बाबींच्या संदर्भात कायद्याने पोलिसांना कोणते अधिकार आहेत, त्या अधिकारांच्या मर्यादा कोणत्या आहेत आणि या मर्यादांचे उल्लंघन होत असल्यास नागरिक त्याला पायबंद घालण्यासाठी त्यांना असलेले कोणते अधिकार वापरू शकतात याची देखील माहिती घेणार आहोत. प्रौढ मतदानावर आधारलेली संसदीय लोकशाही आणि संविधानाने दिलेले मूलभूत हक्क, याचबरोबर नागरिक स्वातंत्र्याचा संकोच करणारे कायदे, शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस किंवा लष्करी दलाने केलेल्या कारवाईतील अन्याय, अत्याचार, तथाकथित चकमकीत घडलेले राजकीय कार्यकर्त्यांचे मृत्यू, कैद्यांचा छळ, पोलीस कोठडीत कैद्यांचे मृत्यू या साऱ्या गोष्टी आपल्या भोवती घडताना दिसतात. आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध हितसंबंधांमुळे नागरिकांना आपल्या भोवती घडताना दिसतात. आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक अशा विविध हितसंबंधांमुळे नागरिकांना मूलभूत हक्क व स्वातंत्र्यापासून वंचित केले जाते. ही वंचना प्रतिबंधक स्थानबद्धतेच्या स्वरूपात असेल. राजकीय कार्यकर्त्याला गुंड ठरवून कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली हद्दपार करण्यात आले असेल किंवा विशिष्ट जनसमूहाच्या भावना दुखावतात म्हणून एखाद्या लेखकाच्या, नाटककाराच्या किंवा सिनेनिर्मात्यांच्या कलाकृतींवर बंदी घालून केलेल्या मुस्कटदाबीच्या रूपात असेल. अशा प्रकारच्या दडपशाहीची अनेक उदाहरणं आपण पाहत असतो, वृत्तपत्रात वाचत असतो. अशा दडपणशाहीला विरोध करणे, त्याविरुद्ध जनमत संघटित करणे व व्यक्तींचे मूलभूत हक्क प्रस्थापित करून लोकशाहीची जपणूक करणे हे लोक स्वातंत्र्य चळवळीचं किंवा चळवळींची माहिती आपण या घटकामध्येच घेणार आहोत. तर बघा, आपण सर्वात आधी मूलभूत हक्क व संकल्पना आणि त्याचं महत्व हे पाहूयात. बघा, मूलभूत मानवी हक्क आणि नागरी स्वातंत्र्य या आधुनिक लोकशाही विचारव्यूहातील 2 परस्पर संबंध पायाभूत संकल्पना आहेत. भारतीय संविधानाने भारतीय नागरिकाला प्रदान केलेले मूलभूत अधिकार व स्वातंत्र्य या विषयाकडे वळण्यापूर्वीच आपण 2 संकल्पना व त्यांचा परस्पर संबंध समजून घेऊयात. बघा, प्राचीन ग्रीक लोकशाही व रोमन प्रजासत्ताक व्यवस्थांमध्ये स्वतंत्र नागरिकत्वाचा दर्जा प्राप्त असलेल्या व्यक्तींचे नागरिक या नात्याने काही अधिकार आहेत, या गोष्टीस मान्यता होती. तथापि प्रत्येक व्यक्तीला काही मूलभूत हक्क ती मानवी व्यक्ती आहे म्हणून जन्मतः प्राप्त असतात
आणि ते हिरावून घेण्याचा अधिकार ख्रिश्चन धर्मविचारांमध्ये होती. इंग्लंडच्या आधिपत्याखालील अमेरिकेतील वसाहतींनी स्वातंत्र्य युद्ध करून स्वतंत्र युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेची स्थापना 1776 साली केली. ही जगातील पहिली आधुनिक लोकशाही राज्यसत्ता होती. त्यानंतर लवकरच 1789 साली स्वातंत्र्य, बंधुता व समता हे ब्रीद उद्घोषित करणारी राज्यक्रांती फ्रान्स या देशात घडून आली. या दोन क्रांत्यांच्या काळात मूलभूत मानवी हक्कांविषयी आग्रही व ठोस मांडणी केली गेली. प्रत्येक व्यक्तीस जन्मतःच काही पायाभूत हक्क प्राप्त असतात. हा निसर्गाचा कायदाच आहे. अशा अधिकार संपन्न, समान व स्वतंत्र व्यक्ती एकत्र येऊन आपापला उन्नत स्वार्थ साधण्याच्या हेतूने एका अलिखित करारान्वये राज्यसंस्थेची स्थापना करतात. अशा रीतीने प्रत्येक राज्यसत्ता ही राजेशाही असली तरी ही नागरिक व्यक्तींच्या संपत्तीच्या आधारेच राज्य करत असते. अशी उपपत्ती 18व्या शतकात मांडली गेली. निसर्गाच्या कायद्यानुसार व्यक्तीला प्राप्त होणारे मूलभूत अधिकार नेहमीच अबाधित राहतात. राजसत्तेच्या अधिकाराला मर्यादा असते. या मर्यादेचे उल्लंघन करून व्यक्तीचे मूलभूत हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजसत्तेस उखडून टाकण्याचा जन्मसिद्ध अधिकारही निसर्गाच्या कायद्यानुसार नागरिकांना असतो. अशी ही भूमिका आहे. अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांतीच्या मुळाशी हे राजकीय तत्वज्ञान होतं. राजसत्तेने नागरिक व्यक्तीचे कोणते हक्क सुरक्षित व संरक्षित राखण्याची हमी दिलेली आहे याची स्पष्ट घोषणा करणारी सनद संविधानाच्या संहितेमध्ये प्रथमतः अमेरिकेच्या संविधानात समावेश करणाऱ्या राजसत्तेस उखडून टाकण्याचा जन्मसिद्ध अधिकारही निसर्गाच्या कायद्यानुसार नागरिकांना असतो. अशी ही भूमिका आहे. अमेरिकन व फ्रेंच राज्यक्रांतीच्या मुळाशी हे राजकीय तत्वज्ञान होतं. राजसत्तेने नागरिक व्यक्तीचे कोणते हक्क सुरक्षित व संरक्षित राखण्याची हमी दिलेली आहे याची स्पष्ट घोषणा करणारी सनद संविधानाच्या संहितेमध्ये प्रथमतः अमेरिकेच्या संविधानात समाविष्ट करण्यात आली. या दोन राज्यक्रांत्यांच्याही आधीपासून अनियंत्रित राजेशाहीला विरोध करून स्वतःचे विशिष्ट अधिकार राजाकडून मान्य करून घेण्याचे काम इंग्लंडमधील जमीनदार सरंजामदार वर्गांनी यशस्वीपणे केले होते. 18व्या शतकानंतरच्या काळात सर्व जगात लोकशाही युगच अवतरलं. व्यक्तीचे मूलभूत हक्क, त्यांचा आदर करणारी राज्यसत्ता आणि व्यक्तींना निसर्गाच्या कायद्यानुसार मूलभूत हक्क प्राप्त होतात. राज्यसत्ता व्यक्तीच्या मूलभूत हक्कांना स्वीकृती व अधिमान्यता देते. संविधानात अधिकृतपणे त्यांचा समावेश करून ही गोष्ट केली जाते. अशा संवैधानिक दर्जा प्राप्त झालेल्या हक्कांना नागरिक स्वातंत्र्य असं म्हटलं जातं. राजसंस्था अस्तित्वात असते, सुसंघटित, सुस्थिर असते, तेथेच नागरिक स्वातंत्र्य अर्थपूर्ण ठरतात. कारण राजसत्तेची दंडसत्ता त्यांच्या पाठीशी उभी असते. मूलभूत हक्क ही केवळ एक संकल्पना न राहता त्यांना नागरिक स्वातंत्र्याच्या रूपाने एक मूर्त विधिवत रूप प्राप्त झालेलं असतं. नागरिक स्वातंत्र्य या संज्ञेचा सर्वसाधारण अर्थ राजाने हमी दिलेले आणि समाजाने मान्यता दिलेली व्यक्तीचे अधिकार व स्वातंत्र्य करण्यामुळे काय होतं, राज्यसत्तेकडून व्यक्तीच्या मूलभूत हक्कांवर अतिक्रमण होण्यापासून व्यक्तीचं संरक्षण कायद्यानेच होऊ शकतं ते त्यांना असा संवैधानिक दर्जा दिला गेल्यामुळेच. त्याच वेळी अन्य व्यक्तींकडून मूलभूत हक्कांवर अतिक्रमण होण्यापासूनही व्यक्तीला संरक्षण मिळतं, तेही नागरिक स्वातंत्र्य संविधानात समाविष्ट केल्यामुळेच. पण नागरिक स्वातंत्र्याचे महत्व नकारात्मकच तेवढे नाही, ते सकारात्मक पण आहे. व्यक्तीला संविधानाने दिलेली नागरिक स्वातंत्र्य व्यक्तीला प्राप्त निसर्गदत्त अधिकारांचीच रूप आहेत, हे आपण पाहिले. स्वतःचे जीवन सफल, सुखी व कृतार्थ होण्यासाठी व्यक्तीला हे मूलभूत अधिकार प्राप्त असतात. ही आधुनिक काळातील एक अत्यंत महत्वाची धारणा आहे. संविधानाने अधिमान्यता दिलेली
नागरिक स्वातंत्र्य उपभोगून व्यक्तीने स्वतःच्या जीवनाने अधिमान्यता दिलेली नागरिक स्वातंत्र्य उपभोगून व्यक्तीने स्वतःचे जीवन सफल, सुखी व कृतार्थ बनवण्यासाठी राजसत्तेने देऊ केलेल्या संरक्षणाचा लाभ घ्यायचा असतो. त्यानंतर पुढे आहे बघा, नागरिक स्वातंत्र्य ही एक गतिशील संकल्पना. 18व्या शतकानंतरच्या काळात व्यक्तीचे मूलभूत हक्क व राजसंस्थेने स्वीकृती द्यायची नागरिक स्वातंत्र्य या दोन्ही संकल्पना विकास व विस्तार पावत गेलेल्या आहेत. आरंभी एकाधिकारवादी राजेशाहींच्या विरोधात याची मांडणी झाल्यामुळे नागरिकांच्या स्वातंत्र्याच्या परिभाषेत मांडणी केली जाणं स्वाभाविकच होतं. खाजगी मालमत्तेचा हक्क याचाही समावेश पायाभूत नागरिक स्वातंत्र्यामध्ये केला गेला. याचं कारण असं होतं की तत्पूर्वी राजा व सरंजामदार व्यक्तीची मालमत्ता लहरीनुसार काढून घेऊन तिला कफल्लक, सत्ताविहीत व परावलंबी बनवत असे. राजसत्तेला व्यक्तीची मुस्कटदाबी करता येऊ नये, तिचं कर्तव्य हिरावून घेता येऊ नये यावर भर होता. पण राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक दृष्ट्या विषमतेवर आधारलेल्या समाजात दुर्बल व्यक्तींना राजकीय आशयाची नागरिक स्वातंत्र्य औपचारिकता प्रदान केली तरी त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेण्यासाठी व्यक्ती सक्षम नसल्या तर व्यवहारात ती स्वातंत्र्य पुष्कळदा कागदावरच राहतात. ही गोष्ट कालांतराने ध्यानात आली. समता, व्यक्ती स्वातंत्र्य, कायद्याचं राज्य, प्रतिनिधी जबाबदार राज्य पद्धती यांवर अधिष्ठित लोकशाही देशांमध्येही भांडवलशाहीचा उत्कर्ष झाल्यावर शोषण, अन्याय, दडपणूक, विषमता या आशयघन अशी मांडणी केली जाऊ लागली. ही मांडणी करणाऱ्यांमध्ये समाजवादी, साम्यवादी विचारांची मंडळी अग्रेसर होती. या दृष्टीने 1917 सालची रशियातील बोल्शेविक क्रांती व तिच्यामधून स्थापन झालेलं सोव्हिएत रशिया हे संघराज्य हा महत्वाचा टप्पा मानला जातो. सरंजामशाही, राजेशाही अंमलाखालील लहरी अस्मानी सुलतानी कारभाराच्या अकांतापासून व्यक्तीचं रक्षण करण्यासाठी प्रथमतः व्यक्तिवादी वळणाच्या लिबरल विचार प्रणालीच्या प्रवक्त्यांनी मूलभूत हक्क, नागरिक स्वातंत्र्य यांची मांडणी केली. भेदभावरहित समान न्याय, कायद्याचे राज्य, कायदे कानूनांनी घालून दिलेल्या रीतींचं पालन या काही मुद्द्यांवर तेव्हा जास्त भर दिला गेला. कालांतराने बहुमताने चालणारी लोकशाही राज्य अस्तित्वात आल्यावर व्यक्तींप्रमाणेच संख्याक व दुर्बल गटांचं बहुमताच्या एकाधिकारशहापासून संरक्षण केलं जाण्याची व त्यासाठी त्यांच्याही मूलभूत हक्कांना, स्वातंत्र्यांना संवैधानिक मान्यता देण्याची गरज ध्यानी आली. थोडक्यातच राजसत्तेच्या जुलमी, लहरी एकाधिकारशाहीपासून व्यक्तीचा बचाव करण्यासाठी नागरिक स्वातंत्र्य या मर्यादित भूमिकेच्या जागी आज मूलभूत हक्क, नागरिक स्वातंत्र्य यांच्याकडे पुष्कळ अधिक विधायक दृष्टीने पाहिलं जातं. राजसत्तेलाही या संदर्भात विधायक व क्रियाशील भूमिका पार पाडायची असते अशी आज सर्वसामान्य धारणा आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, समता, सामाजिक, आर्थिक न्याय, बंधुभाव यांवर आधारित राज्याचे नागरिक व घटक असलेल्या सर्व व्यक्ती व समूह यांचं जीवन सफल, सुखी, समृद्ध व कृतार्थ बनवावं यासाठी राजसत्ता, बंधुभाव यांवर आधारित राज्याचे नागरिक व घटक असलेल्या सर्व व्यक्ती व समूह यांचं जीवन सफल, सुखी, समृद्ध व कृतार्थ बनवावं यासाठी राजसत्तेने व्यक्ती व समूह यांचे विभिन्न अधिकार, स्वातंत्र्य मान्य करून त्यांना संवैधानिक दर्जा देऊन व्यक्ती व समूह यांना त्यांचा उपभोग घेता येण्यासाठी सक्रिय मदत करावी, त्यांना यांचा उपभोग घेण्यासाठी सक्षम बनवावं. ही भूमिका आज शिष्टमान्य व सर्वमान्य झाली आहे. त्यानंतर पुढे संवैधानिक दर्जाचं महत्व कशा प्रकारचं आहे तर बघा, व्यक्तीचे व समूहांचे मूलभूत हक्क ही संकल्पना अधिक पायाभूत व व्यापक आहे. देशोदेशीच्या राजघटनांमध्ये तिचा स्वीकार व समावेश ही नंतरची घटना आहे.
ही गोष्ट आपण पाहिली. जे जे मानवी हक्क तत्वतः मूलभूत म्हणून पुढे आहे. देशोदेशीच्या राजघटनांमध्ये तिचा स्वीकार व समावेश ही नंतरची घटना आहे. ही गोष्ट आपण पाहिली. जे जे मानवी हक्क तत्वतः मूलभूत म्हणून पुढे मांडले गेले आहेत त्यापैकी सर्वांना संवैधानिक दर्जा दिला जातोच असं नाही. संविधान हे त्या त्या राष्ट्राचं असतं. त्या त्या राष्ट्रांचे सर्वोच्च विधिमंडळाचे सभासद त्यांना योग्य, इष्ट व व्यवहार्य वाटणाऱ्या मूलभूत हक्कांचा समावेश संविधानामध्ये वेळोवेळी करतात. सर्व देश या बाबतीत सारखे नाहीत. मूलभूत हक्कांविषयीचा विचार मात्र एकेका देशाचा वेगवेगळा असं नसतो. विचाराला देश काळाच्या मर्यादा नसतात. अलीकडच्या काळात काही राष्ट्र, काही मूलभूत हक्क हे पायाभूत आहेत. व्यक्तींना ते उपभोगण्यास मिळाल्यास ती अंशतः इष्ट व आदर्श गोष्ट होईल. ही गोष्टीच्या पदरात पडतील याची जबाबदारी आपण घेत नाही. ही गोष्ट स्पष्ट करतात. अशा हक्कांचा समावेश मार्गदर्शक तत्व, आदर्श लक्ष्य या स्वरूपात केला जातो. पण त्यांना संविधानात समाविष्ट न करण्याची खबरदारी घेतली जाते. कारण कोणताही हक्क किंवा अधिकार किंवा स्वातंत्र्य यांना एकदा संवैधानिक दर्जा दिला की अंमलबजावणी करण्याचं उत्तरदायित्व राजसत्तेवर येतं. नागरिक, व्यक्ती व समूह न्यायालयात दाद मागू शकतो. शासन अनेक कायदे कानून करत असते, नियम बनवित असते. यांपैकी अनेकांमुळे नागरिकांना काही अधिकार प्राप्त होत असतात. त्यामधून नागरिकांचे कृती स्वातंत्र्य वाढत असते. या अर्थाने त्यांचाही समावेश नागरिक स्वातंत्र्यामध्ये होतो. मूलभूत मानवी हक्क संबंधीच्या संकल्पनेचा व मांडणीचा त्यांना आधार नसतो. पण वेळ आली तर मूलभूत मानवी हक्क संकल्पनेच्या आधारे त्यांचं समर्थन करता येणं शक्य असतं. बघा, त्यानंतर पुढे आहे हक्कांच्या नाण्याची दुसरी बाजू पाहूयात, कर्तव्य. बघा, प्रत्येक व्यक्तीला काही मूलभूत हक्क निसर्गतःच प्राप्त असतात. ही संकल्पना, हा विचार एक ना एका सुगठित समाजाच्या चौकटीतच व राजसत्तेच्या खालीच व्यवहारात मूर्त होतो. अराजकच्या अवस्थेत बळी तो कानपिळी हा जंगलचा कायदाच अस्तित्वात येतो. दीर्घकाळापर्यंत राजसत्तेच्या मनमानी एकाधिकारशाहीला प्रतिबिंब करण्याचे एक हत्यार म्हणून मूलभूत हक्कांकडे बघितलं गेलं. त्यामुळे हक्क ही ज्या नाण्याची एक बाजू आहे त्याच नाण्याची दुसरी बाजू व्यक्तीची इतर व्यक्तींविषयीची समाजाच्या धारणेच्या संदर्भातील कर्तव्य ही असते. याकडे दुर्लक्ष झालं. जबाबदार प्रातिनिधिक राज्य व्यवस्थेचं, लोकशाहीचं पायाभूत गृहीत तत्व लोकांचे सार्वभौम अधिकार हे आहे. राजसत्ता ही लोकेच्छेचा आविष्कार असते. यामधूनच नागरिकांवरील जबाबदारीचं, नागरिकांच्या उत्तरदायित्वाचं तत्व पुढे आलं. व्यक्ती जेव्हा समाजातील इतर व्यक्तींच्या संदर्भातील स्वतःचे उत्तरदायित्व स्वीकारते, कर्तव्य पार पाडण्याची बांधिलकी मानते, तेव्हा तिला हक्कांची गोष्ट करण्याचा अधिकार प्राप्त होतो. हे आज सर्वमान्य झालं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील राष्ट्रांची संयुक्त राष्ट्रसंघ ही संघटना स्थापन झाल्यावर मानवी हक्कांची एक सनद तयार करण्यासाठी यावेळी युनेस्कोने या मुद्द्यांवर जगातील निवडक विचारवंतांचे अभिप्राय मागवले होते. युनेस्कोचे सरसंचालक डॉक्टर जुलियन हक्सली यांना 25 मे 1947 रोजी लिहिलेल्या पत्रात महात्मा गांधीजींनी लिहिलं होतं की माझ्या निरक्षर पण शहाण्या आईकडून मी ही गोष्ट शिकलो की कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडल्यानंतरच तरच कोणत्याही हक्कांवर व्यक्तीचा अधिकार पोहोचतो व त्यांचं संरक्षण होणं इष्ट असतं. जगाचे नागरिकत्व प्राप्त होण्यामधून येणारी कर्तव्य आपण पार पाडतो तेव्हाच अशा रीतीने आपणास जगण्याचा अधिकार देखील प्राप्त होतो. या पायाभूत विधानाच्या आधारे स्त्री व पुरुष
यांची कर्तव्य स्पष्टपणे अधोरेखित करणं सहजी शक्य व्हावं आणि प्रत्येक हक्काची आधी पायाने कान पिळण्याचाच प्रकार असेल आणि म्हणून त्या हक्कांसाठी संघर्ष करणं व्यर्थ असेल. त्यानंतर पुढे आता आपण नागरी स्वातंत्र्यावरील मर्यादा पाहूयात. प्रत्येक व्यक्तीचे काही मूलभूत हक्क किंवा स्वातंत्र्य अशी असतात की जी हिरावून घेण्याने वा जे बजावत न आल्याने त्या व्यक्तीच्या माणूसपणास बाधा येते. ती व्यक्ती स्वायत्तपणे स्वेच्छेने स्वतःचं जीवन जगू शकत नाही. ही गोष्ट खरी असली तरी हक्क किंवा स्वातंत्र्य यांच्यावर काही मर्यादा पडतात. हक्कांना किंवा स्वातंत्र्यांना संवैधानिक दर्जा देत असताना कोणत्या मर्यादांमध्ये त्यांचा उपभोग व्यक्तीला घेता येईल ही गोष्ट स्पष्ट केलेली असते. या मर्यादा 3 कारणांनी पडत असतात. पहिलं आहे बघा, समाजातल्या सर्वच व्यक्ती समान दर्जाच्या असतात व सर्वांना तेच हक्क व ती गोष्ट स्पष्ट केलेली असते. या मर्यादा 3 कारणांनी पडत असतात. पहिलं आहे बघा, समाजातल्या सर्वच व्यक्ती समान दर्जाच्या असतात व सर्वांना तेच हक्क व तीच स्वातंत्र्य असतात. कोणतीही एक व्यक्ती घेतली तर तिला इतर व्यक्तींच्या हक्क किंवा स्वातंत्र्य यांचा आदर करूनच त्यांना बाधा न येईल अशा प्रकारे स्वतःचे हक्क किंवा स्वातंत्र्य उपभोगण्याचं बंधन स्वीकारावं लागतं. दुसरं आहे, समाजाचे स्थिर व सुव्यवस्थित अस्तित्व ते टिकवून धरणारे शासन व त्यांची सत्ता, समाजात चालणे यांवर व्यक्तीचे हक्क व स्वातंत्र्य यांची मान्यता व उपभोग या गोष्टी अवलंबून असतात. समाजाची धारणा टिकून राहावी, शासनास कोलमडून अराजकाची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी व्यक्तीचे हक्क व तिचे स्वातंत्र्य यांना सार्वजनिक हित, स्वविषयीच्या समाजविषयीच्या कर्तव्यांचं पालन करण्यासाठी व्यक्ती स्वतः होऊनच आपल्या हक्क व स्वातंत्र्यांना मुरड घालते. या मर्यादा ही बंधनं व मुरड यांच्यामुळे व्यक्तींच्या हक्कांचा संकोच होतो व स्वातंत्र्य खच्ची होतात असा ग्रह होण्याचा संभव आहे. पण यांच्यामुळेच व्यक्तीला हक्क व स्वातंत्र्य यांची हमी मिळते व व्यवहारात राजसत्तेच्या पाठिंब्याने व्यक्ती व त्यांचा उपभोग घेऊ शकते ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. अर्थात या मर्यादा ही बंधनं व मुरड योग्य असली पाहिजे व ती भेदभावरहित सर्वांसाठी समान असली पाहिजे. त्यानंतर पुढे आता आपण मूलभूत हक्क आणि नागरी स्वातंत्र्य त्यांचे अर्थ विस्तार पाहूयात. बघा, मूलभूत हक्क आणि नागरिक स्वातंत्र्य यांचा विचार प्रथमतः राजेशाही व रोमन कॅथलिक चर्च या हक्कांवर स्वातंत्र्यावर भर देण्यात आला आहे. तर बघा, त्याचे टप्पे आहेत. व्यक्तीचे जीवन व व्यक्तितः यांनाच एक मूल्य आहे व सतत विवेक बुद्धी, व्यक्तीचा विवेक मुक्त असला पाहिजे. व्यक्तीच्या कर्तव्यावर, सत्याच्या भरवशावर व्यक्ती करू शकत असलेल्या उत्कर्षावर कोणतं बंधन नसावं. तिने स्वकष्टाने संपादिलेल्या संपत्तीचा व मालमत्तेचा उपभोग तिला निर्वेदपणे घेता आला पाहिजे यावर भर दिला गेला. कारण तत्पूर्वीच्या काळात व्यक्ती या सर्व दृष्टीने जखडलेली व अधिकार विरहित होती. राजाने, सरंजामदाराने, अमीर उमरावांनी स्वतःच्या सत्तेवर अंकुश लावून घेण्याचे मान्य करावे. कायद्याचे राज्य यास मान्यता, कायदे कानूनांनी सांगितलेली रीत पाळण्यास मान्यता, कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान या तत्वास मान्यता, निवास सेवाविषयक पारंपरिक बंधनांपासून मुक्ती, राजा, सरंजामदार, उमराव, धर्मसत्ता यांनी निर्बंध घातलेले नाही अशा अर्थाने स्वतःचं शरीर, बुद्धी, जमीन, पैसा, कौशल्य या स्वरूपातील मालमत्ता खाजगी व अनिर्बंध स्वरूपात संपादित करण्याचा हक्क, भाषण, विचार, चलनवलन, संघटन यांचं स्वातंत्र्य स्वतःच्या सद्विवेकनुसार योग्य वाटेल तो ख्रिश्चन धर्मपंथ स्वीकारण्याची व धर्मपालन करण्याची मोकळीक. थोडक्यात व्यक्तीला स्वातंत्र्य, स्वायत्त व प्रतिष्ठित करणाऱ्या हक्क किंवा स्वातंत्र्यावर निर्बंध हटविण्यावर भर होता. हे योग्यच होतं.
राज्य चालविण्यात प्रत्येक प्रौढ व्यक्तीचा सहभाग असावा. राजसत्तेची रचना लोकप्रतिनिधिक जबाबदार अशी असावी. अन्य बाबींमध्ये हे योग्यच होतं. राज्य चालविण्यात प्रत्येक प्रौढ व्यक्तीचा सहभाग असावा. राजसत्तेची रचना लोकप्रतिनिधिक जबाबदार अशी असावी. अन्य बाबींमध्ये कितीही विषमता असली तरी प्रत्येक व्यक्तीला एक मत असावं व या अर्थाने सर्व व्यक्ती समान आहेत. हा लोकशाही विचार देखील मूलभूत हक्क व नागरिक स्वातंत्र्य यांविषयीच्या पहिल्या टप्प्यावरील भूमिकेमधूनच विकसित झाला. पारंपरिक बंधनांमधून व्यक्ती मुक्त झाल्यावर राजकीय क्षेत्रात लोकशाहीचा व आर्थिक क्षेत्रात भांडवलशाहीचा उत्कर्ष झाला. नव्याच प्रकारच्या निगृढ शोषक अन्यायी विषम व्यवस्थेचा अनुभव आला. व्यक्तीला जीवित राहण्याचा हक्क मिळाला, पण जगण्याला अर्थ उरू नये असं जगणं वाट्याला आलं तर तो हक्क काय कामाचा. मत देण्यापुरती व्यक्ती स्वतंत्र व समान. त्याचा हक्क मिळाला, पण जगण्याला अर्थ उरू नये असं जगणं वाट्याला आलं तर तो हक्क काय कामाचा. मत देण्यापुरती व्यक्ती स्वतंत्र व समान, पण व्यवहारात सर्व बाजूंनी ती वंचित, साधनविहीत, परावलंबी, दडपलेली, शोषित म्हणजे समानता व स्वतंत्रता अनुभवू न शकणारी, पण विषमता, शोषण, दडपणूक, वंचितावस्था या साऱ्या गोष्टी स्वातंत्र्य व समता यांच्या स्वीकारामधूनच उत्पन्न होत आहेत असं विपरीत चित्र समोर पाहून पुनर्विचार सुरू झाला. कामगारांचं शोषण, त्यांची पिळवणूक दूर करण्यासाठी भांडवलदार मालकांचा स्वातंत्र्याचा संकोच करून कामाचे तास किती असावेत, कामाच्या जागी कोणत्या सोयी असाव्यात, लहान मुलांना कामावर ठेवावं की नाही, मजुरी किती द्यावी, कामगारांना त्यांचे हितसंबंध जपण्यासाठी हा विचार हळूहळू रुजला. जगणं अर्थपूर्ण व सुखी होण्यासाठी सर्व प्रौढ सक्षम व्यक्तींना रोजगार मिळावा, त्यांना जीवन वेतन मिळावं, त्यांच्या कामाचे तास मर्यादित असावेत, त्यांना कामाच्या जागी विविध सोयी उपलब्ध असाव्यात, त्यांना मालकाच्या लहरीनुसार कामावरून काढून टाकता येऊ नये. शिक्षण व आरोग्य या बाबतीत कल्याणकारी योजना राबवून विषमता कमी करावी, गुणसंवर्धन करावं, बेकारीची कुऱ्हाड कोसळल्यास बेकार भत्ता मिळावा इत्यादी गोष्टी मांडल्या गेल्या. क्रमशः अशा गोष्टी हक्क म्हणून श्रमिक व कर्मचारी वर्गांच्या पदरात पडल्या. शासनाला स्वातंत्र्य व समता प्रस्थापित करण्याच्या बाबतीत एक महत्त्वपूर्ण विधायक भूमिका दिली गेली. या दुसऱ्या टप्प्यावर निर्बंध हटविणाऱ्या नागरिक स्वातंत्र्यावरील भर कमी झाला, पण 20व्या शतकातील पायाभूत महत्त्व पुन्हा एकवार ठसलं. स्वातंत्र्य, समता व न्याय, शोषणमुक्ती, मानवी प्रतिष्ठा, व्यक्तीचा पूर्ण विकास या अंगांनी मूलभूत हक्कांची मांडणी या पुढच्या काळात अधिकाधिक व्यापक व सखोल केली जात आहे. स्त्री पुरुषांची समानता, धर्म, भाषा, वंश, संस्कृती यांवरून केल्या जाणाऱ्या भेदभावांचं निर्मूलन, जगभर आदिवासी जमातींच्या मूलभूत हक्कांचा आदर इत्यादी मुद्द्यांवर आता भर दिला जात आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 1948 साली स्वीकृत केलेल्या मानवी हक्क सनदेमध्ये राजकीय आशयाचे हक्क व नागरिक स्वातंत्र्य आणि आर्थिक सामाजिक आशयावर भर असलेले हक्क व अधिकार यांच्यात परस्पर संवाद, मेळ व संतुलन राखण्याची आवश्यकता व महत्त्व यावर योग्य तो भर दिलेला आढळेल. त्यानंतर पुढे पाहूया निरंतर दक्ष राहण्याची निकड. बघा, आधुनिक राजसत्तेच्या हाती दंडसत्ता एकवटलेली असते आणि तिचं प्रमाण देखील फार मोठं असतं. व्यक्ती आणि समूह यांना निस्त्राण हतवीर्य करण्यासाठी, त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी शासन स्वतःचे अधिकार गैरवापर वापरतील हा धोका सदैव उपस्थित असतोच. किंबहुना लॉर्ड ऍक्टन यांच्या सत्ता भ्रष्ट करते आणि सर्वंकष सत्तापुरतीच भ्रष्ट करते या सुव्याख्यात वचनानुसार व्यक्तीचा हक्क व तिची स्वातंत्र्य यांच्यावर प्रमाणाबाहेर अयोग्य स्वरूपाची बंधने घालण्याकडे संवैधानिक तरतुदी
शासकीय व्यवहाराद्वारे निरर्थक बनविण्याकडे सत्तेचा मद चढलेले राज्यकर्ते, शासन यंत्रणा यांचा कल आढळतो असं म्हणता येतं. म्हणूनच हक्क किंवा स्वातंत्र्य यांना संवैधानिक दर्जा प्राप्त झाला आहे यावर समाधान न मानता हक्क व स्वातंत्र्य यांच्यावर घाला घालता जात नाही. हे सतत जागरूकतेने बघण्याची व कोणी शासन व शासनाबाहेरील व्यक्ती व गट व समूह घाला घालत असेल तर त्याचा प्रतिकार करून हक्क व स्वातंत्र्य अबाधित राखण्याची कामगिरी सतत पार पाडावी लागते. तात्पर्य म्हणजेच व्यक्तीचे मूलभूत हक्क, तिला प्रदान केलेली संवैधानिक नागरिक स्वातंत्र्य आणि राज्यसत्तेकडून घालण्यात येणारी बंधनं व मुरड या दोन्हींमध्ये एक उभय हितकारक स्वस्थ संतुलन बदलत्या परिस्थितीनुसार व आव्हानानुसार राखणं हा या विषयाचा कळीचा मुद्दा आहे. हक्क किंवा स्वातंत्र्य यांना संवैधानिक दर्जा दिला जाणे ही पायाभूत आवश्यक गोष्ट खरीच, पण यांचं या संदर्भात मोठं महत्व आहे. न्यायसंस्थेलाही पार पाडायची एक भूमिका असते. व्यक्ती व समूह न्यायालयांकडे दाद फिर्याद घेऊन जातात, तेव्हा व्यक्ती व समूह यांचे हक्क स्वातंत्र्य यांच्यावर घाला घालू पाहणाऱ्या व्यक्ती किंवा समूह यांना तसेच राज्यकर्ते व शासन यांना पायबंद घालून हक्क किंवा स्वातंत्र्य सुरक्षित व दृढ राखण्यात न्यायालय महत्वपूर्ण कामगिरी बजावू शकतात. ती त्यांनी पार पाडावी अशी अपेक्षाही असते. हक्क व स्वातंत्र्य यांची एक सुस्पष्ट सनद संविधानामध्ये समाविष्ट करून वेळोवेळी तिची अंमलबजावणी प्रत्यक्षात कितपत होत आहे त्यांचं न्यायालयीन पुनर्विलोकन केलं जाण्याची संविधानात तरतूद करणे या दृष्टीने महत्वाचं ठरतं. आणखी एका अंगाने येणाऱ्या घाल्याविषयी दक्ष राहण्याची गरज आहे. त्यांचं न्यायालयीन पुनर्विलोकन केलं जाण्याची संविधानात तरतूद करणे या दृष्टीने महत्वाचं ठरतं. आणखी एका अंगाने येणाऱ्या घाल्याविषयी दक्ष राहण्याची गरज आहे. अनेक नवस्वतंत्र आफ्रो आशियाई राष्ट्रांमधील राज्यकर्ते व पक्ष तसेच शोषित पीडितांची बाजू घेऊन सत्तेवर येणारे इतरही राष्ट्रांतील पुढारी व पक्ष राजकीय आशयाच्या हक्क व नागरिक स्वातंत्र्याविषयी अधिक्षेपाने बोलतात. सर्वांना पोटभर भाकरी द्यायची असेल, आर्थिक सामाजिक समानता प्रस्थापित करायची असेल तर एक नवा समाज निर्माण करण्याच्या काळात व्यक्तिनिष्ठ नागरिक स्वातंत्र्याचा जरूर तर अपहार पण केला पाहिजे. क्रांतिकारी परिवर्तनवादी राजसत्तेने सत्ता हाती केंद्रित केली पाहिजे अशी भूमिका घेतली गेली आहे. व्यक्तीचे मूलभूत हक्क व तिची नागरिक पण केला पाहिजे. क्रांतिकारी परिवर्तनवादी राजसत्तेने सत्ता हाती केंद्रित केली पाहिजे अशी भूमिका घेतली गेली आहे. व्यक्तीचे मूलभूत हक्क व तिची नागरिक स्वातंत्र्य ही वेगवान, नियोजनबद्ध, आर्थिक भरभराट करू पाहणाऱ्या, समता प्रस्थापित करावयास निघालेल्या बहुसंख्य लोक गरीब असलेल्या राष्ट्रांना न परवडणारी चैन आहे असा युक्तिवाद केला जातो. येथेही कळीचा मुद्दा संतुलनाचा आहे. राजसत्तेच्या नियंत्रणाखाली नियोजनबद्ध जलद आर्थिक विकास, आर्थिक सामाजिक न्याय व समता यांची प्रस्थापना ही समाजाने लोकशाही पद्धतीने स्वीकृत केलेली उद्दिष्ट लक्षात घेऊन मूलभूत हक्क व नागरिक स्वातंत्र्य यांच्यावर सुयोग्य मर्यादा व बंधनं घालत असताना व्यक्तीचे राजकीय आशयाचे हक्क व नागरिक स्वातंत्र्य या अनुभवामधून निघणारा बोध आहे. आता आपण भारतीय संविधान आणि मूलभूत हक्क आणि त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहूयात. त्यामध्ये सर्वात आधी आपण स्वातंत्र्य लढ्याचा कालखंड पाहून घेऊयात. बघा, भारतभरच्या विविध धार्मिक, भाषिक, वांशिक, सांस्कृतिक लोकांना एकत्र आणून आधुनिक अर्थाच्या एका राष्ट्राची उभारणी करण्यासाठी 1885 साली राष्ट्रीय सभेची म्हणजेच इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. राष्ट्रवाद, लोकशाही, उदारमतवाद, साम्यवाद, समाजवाद या पाश्चिमात्य विचार प्रणाल्यांचा खोलवर प्रभाव भारतीय लढ्यावर पडलेला आढळून येतो.
अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती या घटनांनीही येथील विभिन्न राजकीय चळवळींना प्रेरणा मिळाली. व्यक्ती व तिचे मूलभूत मानवी हक्क, नागरिक स्वातंत्र्य, आर्थिक समता व न्याय यांच्या प्रस्थापनेच्या दृष्टीने मूलभूत हक्कांचा आशय व्यापक केला पाहिजे, ही राष्ट्रसभेची भूमिका होती. राष्ट्रसभेव्यतिरिक्त ज्या अन्य राजकीय संघटना व चळवळी स्वातंत्र्यपूर्व काळी क्रियाशील होत्या, त्यांचीही उदाहरणार्थ साम्यवादी डॉक्टर आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील संघटना हीच भूमिका होती. या दृष्टीने पाहता 1931 साली सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली कराची शहरी भरलेल्या राष्ट्रसभेच्या 45व्या अधिवेशनात पसार झालेल्या मूलभूत हक्क विषयक ठरावाचं मोठंच महत्व आहे. या ठरावात मूलभूत हक्कांचा आशय व्यापक परिप्रेक्ष्यात केलेला आढळतो. समाजवादी विचार प्रणालीचा अंगीकार केलेली एक तरुण पिढी यावेळेपोत राष्ट्रसभेमध्ये स्वतःचा प्रभाव टाकू लागली होती. पंडित जवाहरलाल नेहरू व नेताजी सुभाषचंद्र बोस हे दोघे या पिढीचे प्रतिनिधी होते. महात्मा गांधी या उद्योन्मुख नेतृत्वाच्या पाठीशी उभे होते. मूलभूत हक्क विषयक ठराव महात्मा गांधीजींनी मांडला. कराची अधिवेशनामध्ये पसार झालेल्या ठरावाला अंतिम स्वरूप देण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीने एक समिती नेमली. या समितीने पक्क्या केलेल्या जाहीरनाम्याचा समावेश राष्ट्रसभेच्या सभासदत्वाच्या अर्जामध्ये केला गेला. बघा, हा जाहीरनामा असा की राष्ट्रसभेच्या कल्पनेतील स्वराज्यामध्ये जनसामान्यांना आर्थिक शोषण व दारिद्र्य यांच्यापासून खरीखुरी मुक्ती मिळायला हवी. ज्या राज्य संघटनेमध्ये ज्या तरतुदींचा समावेश नसेल तर त्या तरतुदी आपण पुढे पाहणार आहोत. तर त्यांचा समावेश नसेल किंवा स्वराज्य मिळाल्यानंतर या तरतुदींचा समावेश करण्यासाठी आवश्यक ठरलेला नसेल तर ती राज्यघटना राष्ट्रसभेला मान्य होणार नाही. तर बघा, त्या तरतुदी कोणकोणत्या आहेत, तर आपण प्रत्येक तरतूद पाहूयात. त्यातली पहिली आहे भाषण व संघटना सभा स्वातंत्र्य, दुसरी आहे कर्मपालनाचं स्वातंत्र्य, तिसरी तरतूद आहे सर्व विभिन्न भाषा व संस्कृती यांचं संरक्षण, चौथी आहे सर्व नागरिकांमध्ये कायद्यासमोर समानत्व, पाचवी आहे धर्म, जात व लिंग या भेदांवरून रोजगार किंवा नोकरी, व्यवसाय व व्यापार उद्योग यांच्यामध्ये कोणालाही पक्षपाताने वागणूक दिली जाणार नाही. सहावा आहे सार्वजनिक, सातवा आहे कायदे कानून व नियम यांना अनुसरून सर्वांना शस्त्र बाळगण्याचा अधिकार असेल. आठवा आहे बेकायदेशीरपणे कोणाचीही मालमत्ता व स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाणार नाही. नववा आहे राज्यसत्ता धर्मनिरपेक्ष व्यवहार करील. दहावा आहे प्रौढ मताधिकार. अकरावा आहे सक्तीचं व मोफत प्राथमिक शिक्षण. बारावा आहे किताब पदव्या कोणालाही बहाल केल्या जाणार नाही. तेरावा आहे मृत्यूदंडाची शिक्षा रद्द केली जाईल. 14वी तरतूद आहे प्रत्येक नागरिकास भारतात कोठेही प्रवास करण्यास तसेच मालमत्ता संपादित करण्यास मज्जाव नसेल व सर्व नागरिकांना कायद्याचे समान संरक्षण मिळेल. त्यानंतर 15वा आहे बघा, औद्योगिक कामगारांना योग्य जीवनमान प्राप्त होईल. मालक व कामगार यांमधील तंटे मिटवण्यासाठी उपासमारीची पाळी व वेळ येऊ नये अशी व्यवस्था असेल. त्यानंतर बघा 16वी तरतूद आहे कोणालाही दास म्हणून श्रम करण्याची पाळी येणार नाही. सर्व श्रमिकांची या प्रकारच्या गुलामगिरीच्या बंधनातून मुक्तता केली जाईल. 17वा आहे स्त्री कामगारांना विशेष संरक्षण दिलं जाईल. त्यानंतर 18वा आहे खाणी व कारखाने यांच्यामध्ये अल्पवयीन बालकांना मजूर म्हणून कामावर ठेवणं बेकायदेशीर असेल. शेतकरी, शेतमजूर, कामगार, अन्य मजूर यांना संघटना करण्याचे स्वातंत्र्य असेल. त्यानंतर 20वी आहे तरतूद बघा
कुळ कायदा, खंड व सारा आकारण्याची पद्धत यांच्यात योग्य सुधारणा केल्या जातील. किफायतशीर नसलेल्या जमीनधारक क्षेत्रांवरील खंड व सारा आकारणी रद्द केली जाईल आणि लहान धारण क्षेत्रांवरील विभिन्न यांच्यात योग्य सुधारणा केल्या जातील. किफायतशीर नसलेल्या जमीनधारक क्षेत्रांवरील खंड व सारा आकारणी रद्द केली जाईल आणि लहान धारण क्षेत्रांवरील विभिन्न आकारणीचे मान कमी केले जाईल. त्यानंतर 21वी तरतूद आहे बघा, चढत्या भाजणी पद्धतीने वारशाने प्राप्त होणाऱ्या मालमत्तेवर कर आकारणीची पद्धत अवलंबली जाईल. त्यानंतर बघा 22वी आहे, लष्करावरील किमान खर्च निम्म्याने कमी केला जाईल. 23वी आहे, कोणाही शासकीय कर्मचारी वा अधिकारी यास 500 रुपये महिना यापेक्षा जास्त वेतन सामान्यतः दिलं जाणार नाही. त्यानंतर 24वी तरतूद आहे, मिठावरील कर रद्द करण्यात येईल. 25वी आहे, परकीय बनावटीच्या कापडाच्या विरोधात स्वदेशी कापडाला संरक्षण दिलं जाईल. त्यानंतर अंमली पदार्थांवर पूर्ण बंदी घातली जाईल. त्यानंतर 27वी आहे, चलन व विनिमय दर या बाबतीत राष्ट्रीय हितसंबंधांची जपवणूक केली जाईल. 28वी आहे, पायाभूत व मोक्याच्या उद्योगांचे, सेवा उद्योगांचे, रेल्वे सारखे धंद्यांचे राष्ट्रीयकरण केले जाईल. त्यानंतर 29वी आहे, शेती क्षेत्रातल्या कर्जबाजारीपणाचं ओझं कमी केलं जाईल व सावकाराचं नियंत्रण केलं जाईल. त्यानंतर 30वी आहे बघा, नागरिकांना लष्करी प्रशिक्षण दिलं जाईल. तर अशा प्रकारच्या या तरतुदी होत्या. त्यानंतर बघा आपण पाहूया की वासाहतिक वारसा. बघा ब्रिटिशांनी प्रथमच संपूर्ण भारतीय उपखंडावर एकछत्री अंमल प्रस्थापित केला. ज्या काळात ब्रिटिशांची राजवट येथे प्रस्थापित झाली त्या काळात खुद्द इंग्लंडमध्ये जबाबदार लोकप्रतिनिधी इंग्लंडमध्ये प्रभावी ठरलेल्या लिबरल विचार प्रणालीचे लोक नव्या इंग्रज शिक्षणासोबत भारतातही आले. देशाच्या राज्यकारभारामध्ये एकदेशीयांचा काही ना काही सहभाग असावा. राजवट लोकांना जबाबदार असावी. इंग्लंड प्रमाणेच येथेही पार्लमेंट भरवावी अशा मागण्या 1857 नंतर केल्या जाऊ लागल्या. भारतातील ब्रिटिश प्रशासक हे निरंकुश सर्वसत्ताधिकारी नसावं अशी भूमिका इंग्लंडमध्ये प्रभावी होती. त्यामुळे 1861 मध्ये प्रथमतः लोकप्रतिनिधी म्हणून काही हिंदी व्यक्तींची नेमणूक करणारी घटनात्मक सुधारणा केली गेली. वेळोवेळी घटनात्मक सुधारणा होत राहिल्या. मतदानाचा अधिकार निवडणुकांद्वारे प्रांतिक व केंद्रीय विधिमंडळावर लोकप्रतिनिधींची निवड, येथील प्रमुख लोकसमूहांना कोटा पद्धतीने प्रतिनिधित्व या प्रकारच्या तरतुदी करणारं पहिलं मोठं पाऊल 1909 सालच्या मॉर्लमेंटो सुधारणा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कायद्याने टाकले गेले. त्याआधी ग्रामीण भागात लोकल बोर्ड व शहरात नगरपालिका यांच्या रूपाने स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती 1880 नंतरच्या काळात केली गेली होती. 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा व पुढे 1935चा कायदा हे घटनात्मक सुधारणांचं नंतरचे दोन महत्वाचे टप्पे होत. 1935च्या कायद्याने प्रांतांचा कारभार लोकप्रतिनिधींच्या हाती आला. 1935चा कायदा हा इतका विस्तृत, सर्वांगीण व तपशीलवार होता की 1947 साली त्याच कायद्याच्या आधारे ब्रिटिशांनी सत्तेचं हस्तांतर का विस्तृत, सर्वांगीण व तपशीलवार होता की 1947 साली त्याच कायद्याच्या आधारे ब्रिटिशांनी सत्तेचं हस्तांतर केलं. अशा रीतीने पारतंत्र्याच्या वासाहतिक कालखंडातच भारतात आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्थेची टप्प्याटप्प्याने उभारणी होत गेली. 1947 साली सत्तांतराच्या प्रक्रियेला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा स्वतंत्र भारताची राज्यघटना तयार होण्याआधी एक काम देऊ शकणारी राज्यघटना 1935च्या कायद्याने रूपाने आपल्यापाशी उपलब्ध होती.
बघा, त्यानंतर आपण घटना परिषद व भारतीय संविधानाची निर्मिती कशा प्रकारची झाली तर ती पाहूयात. बघा, दुसरं महायुद्ध संपल्यावर ग्रेट ब्रिटनमध्ये 1945 साली मजूर पक्षाचे सरकार सत्तेवर आले. भारताला स्वातंत्र्य देण्याच्या दृष्टीने एकमत होत नव्हतं, तरी देखील ब्रिटिश सरकारने येथील राजकीय पक्षांचे बलाबल आजमावण्याच्या दृष्टीने तसेच मध्ये बराच काळ गेला असल्याने 1935 साली सार्वत्रिक निवडणुका घेतल्या. या निवडणुकांद्वारे जे लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांनी स्वतंत्र भारताची घटना तयार करण्यासाठी घटना परिषद म्हणून काम करायचं होतं. या घटना परिषदेचे कामकाज कसं चालावं याविषयी काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यात एकमत न झाल्याने मुस्लिम लीगने बहिष्कार टाकला. बहिष्काराला न जुमानता घटना परिषदेची पहिली बैठक 6 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली भरली. भारताचं अखंडत्व टिकवण्याचे सर्व प्रयत्न अयशस्वी झाले. घटना परिषदेवरील मुस्लिम लीगचा बहिष्कार सत्तांतर करण्याच्या प्रस्तावाला काँग्रेस व लीग या दोन्ही मुख्य पक्षांची नेत्यांनी संमती दिली. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र भारत अस्तित्वात आला. 1946 साली अस्तित्वात आलेल्या या परिषदेनेच स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्याचे काम पार पाडले. या लोकनियुक्त प्रतिनिधी परिषदेमध्ये काँग्रेस पक्षीय सभासदांचे प्रचंड बहुमत होते. असं असलं तरी स्वातंत्र्योत्तर पहिल्या मंत्रिमंडळाची रचना एक राष्ट्रीय सहमतीचे सरकार या भूमिकेतून केली गेली. काँग्रेसेतर व्यक्तीही मंत्रिमंडळात समाविष्ट होत्या. बघा, उदाहरणार्थ चेट्टी, CH भाभा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री होते. या नात्याने संविधानाच्या निर्मितीमध्ये त्यांचा महत्वपूर्ण सक्रिय बाबासाहेब आंबेडकर हे कायदा मंत्री होते. या नात्याने संविधानाच्या निर्मितीमध्ये त्यांचा महत्वपूर्ण सक्रिय सहभाग होता. संविधानाचा मसुदा तयार करणाऱ्या समितीचे ते अध्यक्ष होते. आपण त्यांच्या भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून गौरवाने उल्लेख करत असतो. त्यानंतर पुढे आपण भारतीय संविधानाचा सरनामा पाहूया. बघा, जगभराच्या प्रमुख संविधानांचा त्यांच्यामधील तरतुदींचा अभ्यास करून अनेकानेक ज्येष्ठ अनुभवी कायदे पंडितांच्या सहभागाने भारतीय संविधान तयार केलं गेलं. एकेका अनुच्छेदावर घटना परिषदेत सखोल चर्चा खुलेपणाने केली गेली. डिसेंबर 1946 रोजी घटना परिषदेच्या पहिल्याच बैठकीत मांडलेल्या व 22 जानेवारी 1947च्या बैठकीत संमत झालेल्या संविधानाची उद्दिष्ट स्पष्ट कर. डिसेंबर 1946 रोजी घटना परिषदेच्या पहिल्याच बैठकीत मांडलेल्या व 22 जानेवारी 1947च्या बैठकीत संमत झालेल्या संविधानाची उद्दिष्ट स्पष्ट करणाऱ्या ठरावात अंतिमतः जनता सार्वभौम असल्याचं व जनता हाच सर्व सत्तेचा मूलस्रोत असल्याचं निसंदिग्ध शब्दात घोषित केलं होतं. बघा, या ठरावात कोणकोणत्या उद्दिष्टांचा समावेश केला होता तर त्यामध्ये बघा, स्वतंत्र भारतात कायदा व सार्वजनिक नीतिमत्ता यांच्या मर्यादेत सर्व लोकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय, दर्जा व संधीची तसेच कायद्यासमोर समानता, विचार, अभिव्यक्ती, श्रद्धा, विश्वास, उपासना, व्यवसाय, संघटना व कृती यांचं स्वातंत्र्य लाभावं. त्यानंतर आहे बघा अल्पसंख्याक, मागासवर्गीय व आदिम जनजाती. त्यानंतर आहे बघा अल्पसंख्याक, मागासवर्गीय व आदिम जनजाती. त्याचप्रमाणे शोषित आणि अन्य मागासवर्ग यांना पुरेसं संरक्षण प्राप्त व्हावं. या जे दोन्ही उद्दिष्ट आहे या दोन्ही उद्दिष्टांवरून दोन गोष्टी स्पष्ट होतात. पहिली म्हणजेच पारंपरिक व्यक्तिकेंद्री उदारमतवादी लोकशाही भूमिकेपेक्षा अधिक व्यापक अशी दृष्टी मूलभूत हक्कांविषयी बाळगलेली आहे आणि दुसरी म्हणजेच भाषा, धर्म, संस्कृती यांची विविधता असलेल्या जातपातींवर आधारलेल्या विषमताधिष्ठित भारतीय समाजाचे म्हणून
काही विशिष्ट प्रश्न आहेत यांची दखल घेतलेली आहे. भारतीय संविधानाचे तत्वज्ञान व मूल्य प्रणाली संविधानाच्या प्रास्ताविकेतच स्पष्ट केली आहे. यास घटनेचा सरनामा असेही म्हटलं जातं. प्रास्ताविक घोषित करतं की आम्ही भारताचे धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. कलम, अनुसूची यांच्या संख्या व तपशीलवार मांडणी यांमुळे भारतीय घटना आकाराने मोठी झाली आहे, परंतु त्यामुळे संघराज्य व घटक राज्य. कलम, अनुसूची यांच्या संख्या व तपशीलवार मांडणी यांमुळे भारतीय घटना आकाराने मोठी झाली आहे, परंतु त्यामुळे संघराज्य व घटक राज्य यांच्या संबंधांची सविस्तर स्पष्टता, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं परिपूर्ण विवेचन या घटनेत आलेलं आहे. भाषा, धर्म, संस्कृती यांची विविधता असलेल्या जातीनिष्ठ सामाजिक विषमतेवर उभारलेलं भारतीय समाजाचं काही विशिष्ट प्रश्न आहेत. त्या दृष्टीने सामाजिक, आर्थिक दृष्ट्या पुढारलेल्या परंतु संख्येने अत्यल्प असलेल्या अँग्लो इंडियन समाजापासून संख्येने बहुसंख्य असलेल्या परंतु सामाजिक दृष्ट्या मागासलेल्या, सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठा यांपासून वंचित राहिलेल्या दलित व मागासवर्गीय जाती गटापर्यंत विविध समाज घटकांसाठी परिषदेने स्वीकारलेल्या सामाजिक व आर्थिक परिवर्तनाच्या उद्दिष्टांचं निदर्शन व मूलभूत हक्क व धोरण विषयक मार्गदर्शक तत्वांच्या प्रकरणात झालं आहे. मूलभूत हक्कांचा संकोच झाल्यास त्याविरुद्ध न्यायालयात दाद मागण्याचा हक्क मूलभूत हक्कात समाविष्ट केला असल्यामुळे मूलभूत हक्कांना संरक्षण मिळालं आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार मूलभूत हक्कात समाविष्ट केलेला आहे. मात्र राज्याचा व्यवहार धर्मनिरपेक्ष असेल, राज्याचा असा कोणताही अधिकृत धर्म असणार नाही हे स्पष्ट केलं आहे. मूळ घटनेमध्ये धर्मनिरपेक्ष हा शब्द समाविष्ट केलेला नव्हता, परंतु घटनेचे धर्मनिरपेक्ष स्वरूप स्पष्ट होतं. 42व्या घटना दुरुस्तीत धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडला गेला. राज्यशास्त्राचे ज्येष्ठ प्राध्यापक या ग्रंथात म्हटलं आहे, भाषा, संस्कृती, परंपरा व पर्यावरण याबाबतची विविधता सुद्धा इथेच सर्वाधिक आहे. अशा विराट आणि व्याश्रीम देशासाठी संविधान तयार करणं हे अत्यंत बिकट कार्य होतं. तिला संविधानातून स्वतंत्र भारताच्या राज्यव्यवस्थेची रूपरेषा तयार करायची होती, पण त्याचबरोबर एका नव्या सामाजिक आर्थिक परिवर्तनाला चालना मिळेल अशी व्यवस्था सुद्धा करायची होती. लोकशाही बरोबरच सामाजिक आर्थिक न्यायाचीही हमी देणारे, समाज जीवनात आधुनिकीकरणाचे प्रवाह सुरू करून सामाजिक क्रांतीला चालना देणारे, देशात स्थैर्य, ऐक्य व एकात्मता यांचे बंध बळकट करणारे, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय यांचे हितसंबंध सुरक्षित करणारे संविधान तयार करणे त्यांना घालायचा होता. याच ग्रंथात डॉक्टर भोळे इतरत्र म्हणतात की संविधान सभेने सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे जे अंतिम उद्दिष्ट स्वीकारलं होतं, त्याचा सर्वात ठळक आविष्कार मूलभूत अधिकार आणि राज्य धोरणाचे निदेशक तत्व या दोन प्रकरणांमध्ये झालेला दिसून येतो. आता आपण भारतीय संविधानातील मूलभूत हक्कांविषयकच्या तरतुदी पाहूया. बघा, भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्कांचे 6 गटांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे.
मुळात मूलभूत हक्काचा दर्जा असलेला संपत्ती व मालमत्ता विषयक हक्क 44व्या घटना दुरुस्तीनंतर एक वैधानिक हक्क म्हणून राखला गेला आहे. संविधानात 19 निर्देशक तत्व नमूद करण्यात आलेले आहे. तर आपण आता सर्वात पहिले समानता प्रस्थापित करणारे हक्क बघूया, जे दिलेले आहेत आपल्याला कलम 14 ते 18च्या दरम्यान. बघा, कायद्यापुढे सर्व समान आहेत. तसेच कायद्याचे संरक्षण सर्व नागरिकांना समानत्वाने उपलब्ध असेल. कायद्यापुढील समानता हे कायद्याचं अधिराज्य पद्धतीने महत्वाचं लक्षण आहे. जातीच्या उतरंडीवर आधारलेल्या भारतीय समाजात हे कलम विशेष महत्वाचं ठरतं. पारंपरिक भारतीय समाजात जाती व जन्मानुसार व्यक्तीचं स्थान ठरत असतं. सर्व व्यक्ती समान मानलं जात नसत. स्त्रियांना गौण स्थान असे. एखाद्या गुन्ह्यासाठी वेगवेगळ्या जातीसाठी वेगवेगळी शिक्षा मनुस्मृतीत सांगितलेली आहे. मनुस्मृतीने नाकारलेली समता भारतीय संविधानाने 14व्या कलमाद्वारे प्रदान केली आहे. केवळ धर्म, वंश, जात व लिंग, जन्मस्थान या कारणांवरून राज्य भेदभाव करणार नाही. भेदभाव न करता समान वागणुकीवरून राज्य भेदभाव करणार नाही. भेदभाव न करता समान वागणूक मिळणे हा नागरिकाचा हक्क असेल, हे 15व्या अनुच्छेदात म्हटलं आहे. याच कलमान्वये केवळ धर्म, वंश, जात, लिंग व जन्मस्थान यापैकी कोणतेही एक वा अनेक कारण देऊन सार्वजनिक जागी प्रवेश नाकारता येणार नाही. तसेच राज्याच्या पैशाने राखल्या जाणाऱ्या अथवा सर्वसाधारण जनतेच्या उपयोगाकरता समर्पित अशा विहिरी, तलाव, रस्ते, सार्वजनिक राबत्याच्या जागा त्यांच्या वापर करण्यास प्रतिबंध करता येणार नाही. मात्र स्त्रिया व बालक यांच्याकरिता विशेष तरतूद करण्यास तसेच नागरिकांपैकी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या कोणत्याही वर्गांच्या उन्नतीकरिता अथवा अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांच्याकरिता कोणतीही विषयी या कलमाने दिलेली हमी महत्वाची आहे. सार्वजनिक जीवनात लिंग, जात, धर्म वगैरे कारणांवरून भेद पाळणे हा दंडार्ह गुन्हा मानला आहे. अशा प्रकारचा भेदाभेद टाळणे आवश्यक असले तरी समाजातल्या मागास वर्गासाठी विशेष तरतुदी करण्यास या कलमाचा विरोध नाही. भारतीय विशेषतः हिंदू समाजात तथाकथित खालच्या जातीत जन्मलेल्या व्यक्ती शेकडो वर्ष वंचित राहिल्या आहेत. उच्चवर्णीयांकडून त्यांचं सतत शोषण झालं आहे. शेकडो वर्षाच्या विषम वागणुकीमुळे हा समाज सर्वच दृष्टीने मागासलेला राहिला आहे. विषमतेची ही दरी बुजवण्यासाठी त्यास विशेष संधीची आवश्यकता आहे. त्यासाठी संरक्षक भेदभावाची आवश्यकता आहे. पूर्वीच्या मद्रास राज्यात वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयातील घटना दुरुस्ती करून समानता निर्माण करण्यासाठी विशेष वागणूक देणे व संधी उपलब्ध करून देणे हे या कलमातील मुख्य तरतुदीशी विसंवादी नाही हे स्पष्ट करण्यात आलं व तसा अधिकार राज्याला देण्यात आला. कलम 16 अन्वये राज्याच्या अखत्यारीतील सेवा योजन किंवा कोणत्याही पदावरील नियुक्तीसाठी समान संधीची हमी देण्यात आली आहे. राज्याच्या नियंत्रणाखालील नोकरीत धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवास या कारणांसाठी कोणाला अपात्र ठरवता येणार नाही. मात्र मागासवर्गीयांसाठी जागा राखून ठेवण्यास तसेच पदनियुक्तीच्या संदर्भात विशिष्ट क्षेत्रातील निवास संबंधीची एखादी आवश्यकता विहित करण्यास प्रतिबंध करता येणार नाही, असंही या कलमात स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच एखाद्या पंथ व धर्माची संस्थेची व्यवस्था प्रतिबंध करता येणार नाही, असंही या कलमात स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच एखाद्या पंथ व धर्माची संस्थेची व्यवस्था त्या विशिष्ट धर्माच्या किंवा पंथाच्या व्यक्तीकडून व्हावी अशी तरतूद एखाद्या कायद्यात असेल तर त्या तरतुदीस या कलमामुळे बाधा येणार नाही, असं या कलमात स्पष्ट केलं गेलं आहे. भारतीय समाजातला एक मोठा घटक येथील परंपरेने अस्पृश्य ठरवण्यात आला होता.
अस्पृश्यतेचा हा कलंक दूर केल्याशिवाय समता व लोकशाही या शब्दांना अर्थच राहणार नाही. संविधानाच्या 17व्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. अस्पृश्यतेमुळे एखाद्या व्यक्तीवर अपात्रता लादणे हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे. धर्म, वंश, लिंग इत्यादींवरून होणारा भेदभाव नष्ट करत असतानाच समाजात खाशा लोकांचा अपात्रता लादणे हा कायद्याने गुन्हा ठरवण्यात आला आहे. धर्म, वंश, लिंग इत्यादींवरून होणारा भेदभाव नष्ट करत असतानाच समाजात खाशा लोकांचा वर्ग निर्माण करून नवीन भेदभावांना जन्म देणारी सरकारी किताब देण्याची पद्धत समता व लोकशाही दोन्हींनी छेद देते. सेनाविषयक किंवा विद्याविषयक नसलेला कोणताही किताब राज्याकडून प्रदान केला जाणार नाही, असं 18व्या कलमात नमूद केलं आहे. इंग्रज सरकारने रूढ केलेली रावसाहेब, राव बहादूर किंवा सर किताब देण्याची पद्धत संविधानाने बाद केली तरी पद्मश्री, पद्मभूषण असं नवे किताब देण्याची पद्धत स्वतंत्र भारतात रूढ झाली. 1977 साली जनता पक्षाच्या सरकारने हे किताब रद्द केले, परंतु त्यानंतरच्या काँग्रेस तर काँग्रेसेतर पक्षांच्या सरकारांनी हे किताब चालूच ठेवले. त्यानंतर पुढचे आहे बघा, स्वातंत्र्य प्रदान करणारे हक्क जे दिलेले आहेत आपल्याला कलम 19 ते कलम 22 दरम्यान. बघा, भारतीय घटनेने समते इतकेच स्वातंत्र्यालाही महत्व दिलं आहे. 19व्या कलमानुसार सर्व नागरिकांना भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, शांततेने व विनाशस्त्र एकत्र जमण्याचा, अधिसंघ व संघ बनविण्याचा, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, भारताच्या राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा व स्थायिक होण्याचा आणि कोणताही पेशा आचरण्याचा किंवा कोणत्याही व्यवसाय, उद्योग किंवा धंदा चालविण्याचा अधिकार दिलेला आहे. संपत्ती संपादन करणे, धारण करणे व तिची वासलत लावणे या अधिकाराचाही या कलमात समावेश होतो. घटना दुरुस्तीत हे कलम काढून संपत्तीच्या अधिकाराला मूलभूत अधिकारातून वगळण्यात आलं. कोणतेही स्वातंत्र्य अनिर्बंध असू शकत नाही. सार्वजनिक हिताच्या दृष्टीने स्वातंत्र्यावर वाजवी प्रतिबंध घालणे आवश्यक ठरते. घटनेच्या या कलमाने दिलेल्या प्रत्येक स्वातंत्र्यावर वाजवी प्रतिबंध घालण्याचा अधिकार राज्याला देणारी तरतूद या कलमात आहे. भारताची सार्वभौमत्व व एकात्मता, राज्याची सुरक्षितता, परकीय देशांनी असलेले मैत्रीचे संबंध टिकवणे, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता किंवा नीतिमत्ता यांच्या हितासाठी, तसेच न्यायालयाचा अवमान, अब्रू नुकसानी, अपराधाला चिथावणी अशा गोष्टी रोखण्यासाठी भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घातल्या जाऊ शकतात. एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य किंवा संघटना, भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा घातल्या जाऊ शकतात. एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य किंवा संघटना स्वातंत्र्य यावर देखील सुरक्षितता, सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता यांच्या मर्यादा पडतात. सर्वसाधारण जनता किंवा अनुसूचित जनजातीच्या हितसंबंधांचं रक्षण यासाठी संचार स्वातंत्र्य किंवा स्थायिक होण्याच्या स्वातंत्र्याच्या अधिकारावर सरकार बंधन घालू शकतं. अशीच बंधनं व्यवसाय किंवा धंदा चालविण्याच्या अधिकारावर देखील घालण्याचा अधिकार सरकारला आहे. कृत्य करण्याच्या वेळी अंमलात आले असलेल्या कायद्याचा भंग केल्यासच व्यक्तीला अपराधी ठरवता येईल व कायद्यामध्ये तरतूद असलेल्या मर्यादेतच शिक्षा करता येईल. एकाच अपराधासाठी एकापेक्षा अधिक वेळी खटला भरता येणार नाही वा शिक्षा देखील करता येणार नाही. आणि व्यक्तीवर स्वतःविरुद्ध घडलेल्या अपराधापोटी व्यक्तीचं स्वातंत्र्यच नव्हे तर विशिष्ट परिस्थितीत जीवितही हिरावून घ्यावं लागतं. परंतु या दोन्हींबाबत व्यक्ती मनमानीला, दडपशाहीला बळी पडू नये म्हणून 21व्या कलमाने या बाबतीत कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती अनुसरण्याचं बंधन घातलं आहे. या कलमातील जीवित व स्वातंत्र्य
यांचा न्यायालयीन वेळोवेळी अर्थ लावला असून विविध खटल्यातील निवाड्यांमुळे या संज्ञाचे अर्थ व्यापक झाले आहेत. व्यक्तीचे स्वातंत्र्य हिरावून घेणारा व त्यासाठी कार्यपद्धती निश्चित करणारा कायदा घटनेच्या 14व्या व 19व्या कलमाच्या कसोटीला उतरला पाहिजे. ही कार्यपद्धती विवेकपूर्ण, योग्य, उचित व न्याय असली पाहिजे. ती तशी नसल्यास ती कार्यपद्धतीच ठरू शकत नाही व त्यामुळे या कलमांच्या कसोटीस अंतर्भूत आहे. मानवी प्रतिष्ठा निदेशक तत्वांतील 29, 41 व 42व्या कलमाशी संबंधित आहे. आर्थिक हलाखीपोटी कामगार, स्त्री पुरुष व किशोरवयीन मुले यांना आपले आरोग्य व शक्ती यांना न झेपणारे काम करावे लागू नये, तसेच मुलांची वाढ व विकास आरोग्यदायी, स्वतंत्र व प्रतिष्ठा असलेल्या वातावरणात व्हावी, असं वातावरण निर्माण करण्याकडे राज्याच्या धोरणाचा रोख असावा, असं धोरण निदेशक तत्वांच्या 39व्या कलमात नमूद केलं आहे. तर काम, शिक्षण व बेरोजगारी, वृद्धत्व, आजारपण या अवस्थेत सार्वजनिक सहाय्य याची तरतूद राज्य संस्थेने केली पाहिजे. तसेच कामाच्या ठिकाणचं वातावरण व परिस्थिती न्याय व मानवी प्रतिष्ठेला साजेशी असावी. अमानुष वातावरण व परिस्थिती न्याय व मानवी प्रतिष्ठेला साजेशी असावी. अमानुष परिस्थितीत कोणाला रोजगार करावा लागू नये असं वातावरण निर्माण करण्याचा सरकारने प्रयत्न करावा, असे निदेशक तत्वातील कलम 41 व 42 मध्ये नमूद केलं आहे. याकडे भगवती यांनी जीवित व स्वातंत्र्याच्या रक्षणाच्या संदर्भात बंधुआ मुक्ती मोर्चा भारत सरकार या खटल्यात लक्ष वेधलेलं आहे. या कलमाच्या व्याप्तीत दुर्बल घटकातील आरोपींना कायद्याचे सहाय्य करणे, न्यायालयापुढील खटल्यांचा वेळीच निकाल लावून खटले रेंगाळत न ठेवणे, स्थानबद्धतेतील व्यक्तीस आपले नातेवाईक तसेच कायदेविषयक सल्लागाराची भेट घेण्याची परवानगी दिली जाणे, अशा अनेक बाबींचा समावेश केला गेल्याचे विविध खटल्यात दिसून आलं आहे. 22वा कलम विवक्षित प्रकरण व स्थानबद्धता यापासून संरक्षण देते. एखाद्या व्यक्तीला अटक झाल्यास अटकेची कारणं शक्य तितक्या लवकर कळवली गेली पाहिजेत. तसेच आपल्या पसंतीच्या वकिलाचा सल्ला घेण्याचा व बचाव करण्याचा त्या व्यक्तीचा हक्क नाकारला जाता कामा नये. अटक केलेल्या व्यक्तीस अटक केलेल्या ठिकाणापासून जवळच्या दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात जाण्यास लागणारा वेळ वगळता 24 तासांच्या आत दंडाधिकाऱ्यांपुढे हजर केलं पाहिजे. तसेच दंडाधिकाऱ्याच्या हुकुमाशिवाय या कालावधीनंतर त्या व्यक्तीला अटकेत ठेवता येणार नाही. या कलमाने दिलेलं संरक्षण व्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे. परंतु घटनेतच या अधिकाराला 2 अपवाद केले आहेत. अटक केलेली व्यक्ती शत्रुदेशीय असेल किंवा झालेली अटक प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखालील कलमाचं संरक्षण मिळणार नाही. प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखाली व्यक्तीला 2 महिन्यांहून अधिक काळापर्यंत स्थानबद्धतेत ठेवता येणार नाही. योग्य रीतीने प्रस्थापित सल्लागार मंडळाने शिफारस केल्यासच त्याहून अधिक काळ स्थानबद्धतेत ठेवता येतं. प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्याखालील अटकेची मुदत पूर्वी 3 महिन्याची होती, परंतु 1978 साली 44व्या घटना दुरुस्ती अन्वये ही मुदत 2 महिन्यांवर आणण्यात आली. तसेच सल्लागार मंडळाच्या सदस्याबाबतही अध्यक्ष उच्च न्यायालयाच्या सेवेत असलेले न्यायाधीश असावेत व सभासद उच्च न्यायालयाचे आजी किंवा माजी न्यायाधीश असावेत अशी तरतूद या संविधान दुरुस्तीद्वारे करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी पात्र असलेल्या व्यक्तीची सल्ला माजी न्यायाधीश असावेत अशी तरतूद या संविधान दुरुस्तीद्वारे करण्यात आली. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदासाठी पात्र असलेल्या व्यक्तीची सल्लागार मंडळावर नेमणूक करण्याची पूर्वीची तरतूद रद्द करण्यात आली. प्रतिबंधक स्थानबद्धतेची कमाल मर्यादा संसदेने केलेल्या कायद्यानुसार निश्चित केली जाईल.
व सल्लागार मंडळ या मुदतीहून अधिक काळ अटकेची शिफारस करू शकत नाही. प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद ही व्यक्ती स्वातंत्र्यावरची देखील मोठी मर्यादा आहे. या तरतुदीमुळे एखाद्या व्यक्तीला खटला न चालवता कितीही काळ अटकेत ठेवण्याचा अधिकार सरकारला प्राप्त झाला आहे. घटना समितीच्या अनेक सदस्यांनी या तरतुदीला विरोध केला होता. प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद लोकशाहीशी विसंगत असल्याचं मत तत्संबंधीच्या खटल्यात न्यायालयांनी या तरतुदीला विरोध केला होता. प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद लोकशाहीशी विसंगत असल्याचं मत तत्संबंधीच्या खटल्यात न्यायालयांनीही दिलं आहे. प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद व विविध कायदे याची आपण पुढे स्वतंत्रपणे माहिती घेणार आहोतच. त्यानंतर पुढे आता आपण शोषणास प्रतिबंध करणारे हक्क बघूया, जे दिलेले आहेत आपल्याला कलम 23 ते कलम 24 दरम्यान. बघा, वेठबिगार, माणसांचा अपव्यापार तसेच अन्य प्रकारची सक्तीची मजुरी यावर बंदी घालून 23व्या कलमाद्वारे या तरतुदींचं उल्लंघन हा शिक्षापात्र गुन्हा ठरवला आहे. मात्र सार्वजनिक प्रयोजनासाठी सक्तीची सेवा करायला लावण्याचा राज्याचा अधिकार अबाधित राखला आहे. मात्र हा अधिकार बजावत असताना केवळ धर्म, वंश, जाती तसेच सामाजिक कारणांमुळे देशाच्या अनेक भागात वेठबिगार, लग्नगडी, मांगकी अशा वेगवेगळ्या स्वरूपात सक्तीची मजुरी प्रचलित आहे. माणसांच्या, विशेषतः स्त्रियांच्या अपव्यवहाराच्या घटनाही आपण वृत्तपत्रात वाचतो. घटनेने याविरुद्ध संरक्षण दिलं असलं तरी दारिद्र्य, उपासमार यांमुळे अशा प्रकारची सक्तीची मजुरी करायला तयार असलेली स्त्री पुरुष मंडळी आज देखील आढळतात. अनेक भागात आजही त्यांच्याकडून जमीन मालक अशी सक्तीची मजुरी करून घेत असतात. अज्ञानामुळे कायद्याने दिलेले संरक्षण माहीतच नसते आणि उपासमार, संघटनेचा अभाव अशा कारणांमुळे सक्तीच्या मजुरीला पायबंद बसत नाही. गेल्या काही वर्षात कामगार संघटना, नागरिक स्वातंत्र्य संघटना, स्वयंसेवी संघटना यांच्या मार्फत हा प्रश्न लढ्यात करण्यात आला आहे. न्यायालयांनी वेठबिगारीची व्यापक व्याख्या केलेली आहे. पीपल्स युनियन फॉर डेमोक्रॅटिक राईट्स विरुद्ध भारत सरकार या खटल्यात किमान कायद्यातील किमान वेतनापेक्षा कमी वेतनावर काम करून घेणे हा वेठबिगार आहे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे 1982 साली. 14 वर्षाखालील वयाच्या कोणत्याही बालकाला कोणत्याही कारखान्यात वा खाणीत नोकरीस ठेवण्यात किंवा अन्य कोणत्याही धोक्याच्या कामावर अशा मुलांची योजना करण्यास घटनेच्या 24व्या कलमाने बंदी घातली आहे. शोषण विरुद्धचा हा अधिकार एक महत्वाचा अधिकार असला तरी प्रत्यक्षात फटाके, काड्यापेट्या या उद्योगात मोठ्या प्रमाणावर बालकांचा, बालमजुरांचा वापर केला जातो. त्यानंतर पुढे आता आपण धर्म स्वातंत्र्याचा अधिकार बघणार आहोत, जे आपल्याला दिलेले आहे कलम 25 ते कलम 28 दरम्यान. बघा, कलम 25 ते कलम 28 ही कलम धर्म स्वातंत्र्याच्या अधिकाराचे वेगवेगळे पैलू स्पष्ट करतात. कलम 25 अन्वये सतसत विवेक बुद्धीनुसार वागण्याचे आणि आपल्या पसंतीचा धर्माचा उच्चार, आचार आणि प्रसार करण्याचे सर्वांना समान स्वातंत्र्य दिले आहे. या अधिकाराला सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता आणि आरोग्य यांची चौकट मात्र आखून दिलेली आहे. धार्मिक आचरणाशी निगडित असलेल्या आर्थिक, वित्तीय, राजकीय व्यवहारांचे नियम व नियंत्रण करण्याचा राज्याचा अधिकार मात्र अबाधित राखला आहे. सामाजिक सुधारणा व कल्याण या दृष्टीने धार्मिक आचरणावर प्रतिबंध लावले जाऊ शकतात. सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था हिंदूंतील सर्व वर्ग व जातींना खुल्या ठेवण्याची सक्ती राज्य करू शकते. कृपान धारण करणे व स्वतः बरोबर बाळगणे
हे शीख धर्माच्या प्रतिज्ञापनात समाविष्ट मानले जाईल. तसेच हिंदू या शब्दोल्लेखात शीख, जैन व बौद्ध धर्मीयांचा समावेश असेल असं स्पष्टीकरण या कलमात करण्यात आलं आहे. सार्वजनिक सुव्यवस्था, नीतिमत्ता व आरोग्य यांच्या मर्यादा पाळून प्रत्येक धार्मिक संप्रदायास स्वतःच्या धार्मिक किंवा धर्मार्थ संस्था स्थापन करण्याचे व त्यांचे कारभार चालविण्याचे स्थावर जंगम मालमत्ता संपादन करून कायद्यानुसार तिची व्यवस्था लावण्याचे स्वातंत्र्य, या करांचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माच्या किंवा धार्मिक संप्रदायाच्या प्रसारासाठी किंवा रक्षणासाठी खर्च होणार असेल असे कर सक्तीने वसूल करता येणार नाहीत, असं कलम 27 मध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. धार्मिक शिक्षणाबाबतच्या स्वातंत्र्याचा अधिकार 28व्या कलमान्वये देण्यात आला आहे. राज्याच्या निधीतून चालविण्यात येणाऱ्या शिक्षण संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकत नाही. मात्र जी शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्याच्या हेतूने दिलेल्या देणगीतून किंवा विश्वस्त निधीतून चालवली जात असेल त्या संस्थांचा याला अपवाद केला गेला आहे. मात्र अशा संस्थांत देखील जे धार्मिक शिक्षण दिलं जात असेल व त्या संस्थांमध्ये त्यांच्याशी संलग्न असलेल्या जागेत जी काही धार्मिक उपासना चालवली जात असेल तिच्यात सहभागी होण्याची कोणाही व्यक्ती देखील जे धार्मिक शिक्षण दिलं जात असेल व त्या संस्थांमध्ये त्यांच्याशी संलग्न असलेल्या जागेत जी काही धार्मिक उपासना चालवली जात असेल तिच्यात सहभागी होण्याची कोणाही व्यक्तीवर सक्ती करता येणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. व्यक्ती अज्ञान असेल तर त्या व्यक्तीच्या पालकाची संमती असणं आवश्यक मानलं आहे. त्यानंतर पुढे आता सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार पाहूयात, जे दिलेले आहे कलम 29 ते कलम 30 मध्ये. बघा, भारताच्या कोणत्याही प्रदेशात किंवा भागात राहणाऱ्या नागरिक गटाला स्वतःची विशिष्ट भाषा, लिपी, संस्कृती असेल तर तिचं जतन करण्याचा अधिकार कलम 29 अन्वये देण्यात आला आहे. तसेच सरकारी खर्चाने किंवा मदतीने चालणाऱ्या शिक्षण संस्थेत कोणालाही केवळ धर्म, वंश, जात, भाषा कलम 29 अन्वये देण्यात आला आहे. तसेच सरकारी खर्चाने किंवा मदतीने चालणाऱ्या शिक्षण संस्थेत कोणालाही केवळ धर्म, वंश, जात, भाषा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारता येणार नाही, असं बंधन हे कलम घालतं. कलम 30 नुसार धार्मिक व भाषिक अल्पसंख्याक समाजाला शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार दिलेला आहे. अशा शिक्षण संस्थांना मदत देताना विशिष्ट धार्मिक किंवा भाषिक गटाची असल्याच्या कारणावरून राज्य शासनास तिचा प्रतिकूल होईल असा भेदाभेद करता येणार नाही. अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्थेच्या संपत्तीचं सक्तीने संपादन करणारा कायदा करताना त्या कायद्यान्वये संपत्ती संपादनाबद्दल द्यावयाची रक्कम योट कलम 1978 साली 44व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आले आहे. अल्पसंख्याक समाजाचा शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार अनिर्बंध आहे. 19व्या कलमाने दिलेल्या अधिकारावर आहे. त्याप्रमाणे अल्पसंख्याकांच्या या अधिकारावर बंधनं घातलेली नाहीत. यामुळे अशा संस्थांच्या सेवेतील नोकर वर्गाच्या सेवा शर्ती व नोकरीच्या शाश्वतीचे प्रश्न वेळोवेळी निर्माण झालेले आढळतात. खरे म्हणजे या कलमाने दिलेले स्वातंत्र्य म्हणजे अशा संस्थांना मनमानी करण्यास दिलेली मुभा नव्हे. राज्य किंवा अन्य सक्षम अधिकारी या संस्थांच्या अंतर्गत व्यवहारात हस्तक्षेप करू शकत नसले तरी कार्यक्षमता, शिक्षणाचा दर्जा यात सुधारणा घडविण्यासाठी या संस्थांचं राज्य देऊ शकते. त्यानंतर पुढे आता संवैधानिक योजनाचा अधिकार बघा, कलम 32 ते कलम 35 मध्ये दिलेला आहे. भारतीय घटनेने व्यक्तीचे मूलभूत हक्क नमूद केलेले आहेत. घटनेने दिलेल्या या हक्कांना संरक्षण नसलं तर त्या हक्कांना अर्थच उरणार नाही.
मूलभूत हक्कांची पायमल्ली झाल्यास, त्यावर आक्रमण झाल्यास त्याविरुद्ध दाद मागण्याचा हक्क घटनेच्या 32व्या कलमान्वये देण्यात आला आहे. घटनेने प्रदान केलेले हक्क किंवा अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी उचित कारवाईद्वारे सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याच्या अधिकाराची हमी या कलमान्वये देण्यात आली आहे. मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ते हुकूमनामे तसेच देहोपस्थितीत महादेश, प्रतिषेध, स्वाधिकार, प्राकर्षण या स्वरूपाचे आदेश काढण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयास आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या द्वारे अधिकारास बाधा न येता असे अधिकार अन्य कोणालाही कोणत्याही न्यायालयाला आपल्या अधिकार क्षेत्रापुरता अधिकार देणारा कायदा संसद पास करू शकते आणि हे अधिकार आपल्याला अधिकार क्षेत्रापुरते उच्च न्यायालयांनाही देण्यात आले आहेत. आता देहोपस्थिती किंवा बंदी प्रात्यक्षिकरण पाहूयात. बघा, व्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करण्याच्या दृष्टीने हा आदेश महत्वाचा आहे. एखाद्या व्यक्तीस दुसऱ्या व्यक्तीने बेकायदेशीररित्या बंदीत ठेवलं असेल तर हा आदेश काढण्याची विनंती न्यायालयास केली जाते. प्रतिबंधक स्थानबद्धतेविरुद्ध हा अधिकार वापरता येतो. न्यायालयाकडे तसा अर्ज केल्यास न्यायालय सदर व्यक्तीला उपस्थित करण्याचा तसेच त्या व्यक्तीची सुटका न्यायालयाकडे तसा अर्ज केल्यास न्यायालय सदर व्यक्तीला उपस्थित करण्याचा तसेच त्या व्यक्तीची सुटका करण्याचा आदेश देऊ शकते. त्यानंतर पुढचा आहे बघा, महादेश किंवा परमादेश. एखादी व्यक्ती, संस्था, सरकारी अधिकारी, कनिष्ठ न्यायालय यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कृती करावी अशा स्वरूपाचा काढलेला हा आदेश असतो. एखादा हक्क मान्य झालेला असूनही उपाययोजना होत नसेल, संबंधित संस्था किंवा व्यक्ती यांनी सार्वजनिक कर्तव्य पार पाडली नसतील, एखादा रस्ता अथवा पूल करण्याचे कार्य आवश्यक असूनही सरकारी अधिकारी ते करत नसतील किंवा कामगाराला कायद्यातील तरतुदीनुसार नुकसान भरपाई देण्यात कारखानदार टाळाटाळ करत असतील तर असा आदेश काढता येतो. त्यानंतर पुढचा आहे बघा, प्रतिषेध. कनिष्ठ न्यायालयास एखाद्या प्रकरणाचा विचार करण्याचा अधिकार नसल्यास किंवा एखाद्या न्यायाधीशापुढे असलेल्या एखाद्या प्रकरणात न्यायाधीशाचे हितसंबंध गुंतलेले असतील तर त्या प्रकरणात न्यायदानाची संबंधित असे कोणतेही काम सदर न्यायाधीशाने करू नये म्हणून वरिष्ठ न्यायालय प्रतिषेध आदेश काढू शकते. ज्या सरकारी अधिकाऱ्यांना न्यायदानाचे अधिकार आहेत अशांविरुद्ध देखील हा आदेश काढता येतो. असा आदेश दिल्यावर त्याविरुद्ध कृती केली असता ती न्यायालयाची बेअदबी ठरवून त्याबद्दल कारवाई करता येते. त्यानंतर पुढचा आहे बघा, स्वाधिकार. त्यालाच आपण अधिकार पृच्छ असं देखील म्हणतो. बघा, अधिकार नसताना अधिकार स्वतःकडे घेतलेल्या व्यक्तीस अधिकार सोडायला लावण्यासाठी हा आदेश काढता येतो. हा आदेश संविधान कायदा विरुद्ध असा आदेश काढता येत नाही. त्यानंतर पुढचा प्रकार आहे बघा, प्राकर्षण म्हणजेच काय तर उत्प्रेक्षण. बघा, कनिष्ठ न्यायालयापुढील एखाद्या विशिष्ट न्यायप्रविष्ट प्रकरणी संबंधित प्रकरणाचे सर्व कागदपत्र, पुरावे इत्यादी वरिष्ठ न्यायालयापुढे पाठविले जावे अशा आशयाचा हा आदेश आहे. हा हुकुमशहा न्यायालयाविरुद्धच काढला जातो, कार्यकारी अधिकाऱ्याविरुद्ध नाही. प्रतिषेध व प्राकर्षण हे दोन्ही आदेश न्यायालयांनी आपापल्या क्षेत्रात काम करावे, अधिकारातिक्रमण करू नये या उद्देशाने दिले जातात. प्रतिषेध कनिष्ठ न्यायालयास कोणतीही कृती करू नये असं सांगतो, तर प्राकर्षण संबंधित प्रकरण वरच्या न्यायालयात पाठविण्यास सांगतो. अधिकार रक्षणासाठी न्यायालयात दाद मागण्याचा हा हक्क सर्वात महत्वाचा आहे. हा हक्क नसेल केलं होतं. राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात हा अधिकार निलंबित केला जाऊ शकतो. 1975 साली घोषित केलेल्या आणीबाणीमध्ये अशा प्रकारे न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार निलंबित केला गेला होता.
काही उच्च न्यायालयांनी बंदी प्रात्यक्षिकरण किंवा हेबियस कॉर्पस आदेशाखाली मिसाळ संबंधाची सुटका केली असता सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अपिलात आणीबाणी अंमलात असेपर्यंत मूलभूत हक्क निलंबित असल्याने दाद मागण्याचा हक्कही नाकारला गेला होता. या खटल्याच्या सुनावणीत भारताचे महाधिवक्ते निरेन डे यांनी आणीबाणीत सरकारी अधिकाऱ्याने एखाद्या नागरिकाचा जीव घेतला तरी आणीबाणी जारी असेपर्यंत त्याविरुद्ध दाद मागता येणार नाही असं प्रतिपादन केलं व न्यायाधीश खन्ना व्यतिरिक्त 3 न्यायाधीशांनी हे प्रतिपादन मान्य केलं असं प्रतिपादन केलं व न्यायाधीश खन्ना व्यतिरिक्त 3 न्यायाधीशांनी हे प्रतिपादन मान्य केलं. खन्ना यांनी मात्र व्यक्तीचं स्वातंत्र्य कोणाची देणगी किंवा भेट म्हणून मिळालेली नसून स्वयंसिद्ध असते अशी भूमिका घेतली व बंदी प्रात्यक्षिकरणाचा आदेश काढायचा न्यायालयाचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असं आपलं वेगळं मत नोंदवलं. पुढे खरोखरच राजन नावाचा एक तरुण विद्यार्थी केरळमध्ये बेकायदेशीर अटकेत असताना बळी पडल्याचे उघडकीस आले. हा अनुभव लक्षात घेऊन 44व्या घटना दुरुस्तीत आणीबाणीत सुद्धा दोषसिद्धी व जीवित व स्वातंत्र्याची हमी देणारे अधिकार निलंबित करता येणार नाहीत अशी दुरुस्ती करण्यात आली. 1975च्या आणीबाणीच्या जीव घेण्या अनुभवातून गेल्यानंतर न्यायालयात दाद मागण्याच्या घटनेच्या 32व्या कलमाचं महत्व समाजातल्या विविध घटकांना जाणवू लागलं. या कलमाबद्दलची न्यायालयांची दृष्टीही बदलल्याचे आढळून येते. सर्वोच्च न्यायालयाने 1977 नंतर दिलेल्या अनेक निकालातून हे दिसून येतं. या काळात सार्वजनिक हितासाठी दाखल केलेल्या खटल्यांचे प्रमाण वाढले. या खटल्यातून मूलभूत हक्काविषयक कलमांचे अर्थ लावताना संविधानातील शब्द यापेक्षा संविधानाची उद्दिष्ट, लोकशाही स्वातंत्र्याचे मूल्य, धोरण निदेशन, तत्वांतील दिशादर्शक यांचा सम्यक व संतुलित विचार झालेला दिसतो. समाजातील दुर्बल घटकांना याचा विशेष फायदा झाला. सार्वजनिक हिताच्या खटल्यांना समाज परिवर्तनाच्या चळवळीच्या साधनाचं स्वरूप आलं. समाजातील वंचित घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी न्यायालयीन दिरंगाई व पोलीस खात्याचे दुर्लक्ष यांमुळे 32व्या कलमानुसार याचिका दाखल होऊ लागल्या. अन्यायाचा बळी ठरलेल्या व्यक्तीने आपलं गाऱ्हाण मांडणारे न्यायमूर्तींच्या नावे पाठविलेले पोस्टाचे कार्डही याचिका म्हणून दाखल करून घेतले जाऊ लागले. न्यायालयांकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या. झोपडपट्टी निर्मूलनाच्या सरकारी मोहिमेला बळी पडलेल्या फुटपाथवासियांच्या पुनर्वसनापासून मुख्यमंत्र्यांच्या भ्रष्टाचारापर्यंत सर्व प्रश्न याचिकेद्वारे न्यायालयापुढे मांडण्यात येऊ लागले. अशा अनेक खटल्यांतून न्यायालये वंचितांच्या नाहिरे वर्गाच्या पाठीशी उभी राहिली. यातून मूलभूत हक्क व नागरी स्वातंत्र्याची व्याप्ती वाढली. वंचितांना दिलासा मिळाला हे खरं, पण याचे काही दुष्परिणाम देखील दिसून आले. क्रियाशील न्यायमूर्ती, क्रियाशील न्यायालये अशा नव्या संज्ञा उदयाला आल्या आणि राज्यकर्त्यांना शरण गेलेले न्यायाधीश आपण न्यायाचे, लोकशाहीचे, स्वातंत्र्याचे तारणहार असल्याच्या आवेशात वावरू लागले. या सर्वातून प्रसिद्धी व जाहिरातबाजी वाढून एक सबंग संस्कृती उभी राहिली. न्यायाधीशांनी न्यायबुद्धीचे वंचितांना दिलासा देण्यासाठी, घटनेच्या उद्दिष्टांची पाठराखण करण्यासाठी काढलेल्या आदेशांची सरकार व अन्य संबंधित संस्थांकडून अंमलबजावणी होते की नाही हे पाहणारी, त्याचा पाठपुरावा करणारी यंत्रणा नसल्यामुळे अनेक आदेश केवळ कागदावरच राहिले. अर्थात अशा उणिवा राहून गेल्या तरी 32व्या कलमाचे महत्व अधोरेखित झाले. न्याय आणि न्यायालयांची प्रतिष्ठा, त्यावरील लोकांचा विश्वास प्रस्थापित झाला. न्यायालयीन निकालांचे परिणाम दूरगामी असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून परिपाठ बनतो. त्यांची पाठराखण करण्यासाठी काढलेल्या आदेशांची सरकार व अन्य संबंधित संस्थांकडून अंमलबजावणी होते की नाही हे पाहणारी, त्याचा पाठपुरावा करणारी यंत्रणा नसल्यामुळे
अनेक आदेश केवळ कागदावरच राहिले, अर्थात अशा उणिवा राहून गेल्या तरी 32व्या कलमाचे महत्व अधोरेखित झाले. न्याय आणि न्यायालयांची प्रतिष्ठा, त्यावरील लोकांचा विश्वास प्रस्थापित झाला. न्यायालयीन निकालांचे परिणाम दूरगामी असतात. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून परिपाठ बनतो, संकेत दृढ होतात. यातूनच लोकशाही बळकट होते, जनतेचे हक्क व स्वातंत्र्य दृढमूल होतात. त्यानंतर पुढचा आता अधिकार बघा, संपत्तीचा अधिकार जो दिलेला आहे कलम 31 मध्ये. भारतीय संविधानाने मुळात 31व्या कलमान्वये या हक्कांचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये केला होता. उदारमतवादी लोकशाही प्रणालीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचं महत्व मध्यवर्ती मानलेलं आहे. व्यक्तीचं स्वातंत्र्य हे तिला खाजगी मालमत्तेचा हक्क एक अविच्छेद्य मूलभूत हक्क म्हणून प्राप्त होण्यावर निर्णायकरित्या अवलंबून आहे, अशी पूर्वापार मान्यता राहिली. याच मान्यतेनुसार भारतीय संविधानात देखील या हक्काचा मूलभूत हक्कांमध्ये समावेश केला गेला होता. कायद्याने तसा अधिकार दिल्याशिवाय कोणालाही तिच्या मालकीच्या संपत्तीपासून वंचित केलं जाणार नाही. स्थावर जंगम संपत्तीचं संपादन करणाऱ्या कायद्यात संपादित केलेल्या संपत्तीबद्दल द्यावयाच्या नुकसान भरपाईची रक्कम किंवा ती निश्चित करण्याची तत्व व नुकसान भरपाई देण्याची पद्धत नमूद केलेली असली पाहिजे. अशी मान्य करून सार्वजनिक हितासाठी व्यक्तीच्या अधिकारावर नियंत्रण घालण्याचा हक्क राज्यसंस्थेला देण्यात आला होता. भारतीय संविधानाने दिलेल्या मूलभूत अधिकारांपैकी संपत्तीचा अधिकार सर्वात वादाचा विषय ठरला. या अधिकारावरून अनेक खटले उद्भवले व न्यायालयांच्या निकालांच्या परिणामी घटनेत दुरुस्त्या कराव्या लागल्या. यातून संसद व न्यायालये यांच्या अधिकार क्षेत्राच्या श्रेष्ठ कनिष्ठतेचा प्रश्न उपस्थित झाला. जमीनदारी नष्ट केल्याच्या कायद्यांना संपत्तीच्या मूलभूत अधिकारास अनुसरून न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्यामुळे घटनेला 90 परिशिष्ट जोडून त्यात समाविष्ट करण्यात आलेले कायदे न्यायालयीन पुनर्विलोकनापासून मुक्त ठरवण्यात आले. पुढे संपादित केलेल्या संपत्तीच्या नुकसान भरपाईचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. सुबोध गोपाळ, बेला बॅनर्जी उपस्थित करण्यात आला. सुबोध गोपाळ, बेला बॅनर्जी असे खटले उभे राहिले. मोबदल्याची रक्कम कमी असल्याच्या कारणावरून न्यायालयात सदर कायद्याला आव्हान देता येणार नाही, अशी दुरुस्ती करण्यात आली. 1964 साली इस्टेट या शब्दाची फेरव्याख्या करण्यात आली. 1971 साली 25व्या घटना दुरुस्तीद्वारे मोबदला ऐवजी रक्कम असा शब्द घालण्यात आला. 29व्या घटना दुरुस्तीद्वारे केरळ सरकारने पास केलेले काही जमीन सुधारणा कायदे 9व्या परिशिष्टात समाविष्ट करण्यात आले. 1976 साली पास केलेल्या 42व्या घटना दुरुस्तीने मार्गदर्शक तत्वांना मूलभूत अधिकारांपेक्षा श्रेष्ठ ठरवून मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने केलेल्या कोणत्याही कायद्याला मूलभूत अधिकारांचा संक्षेप होतो या कारणासाठी न्यायालयात आव्हान देता येणार नाही, अशी तरतूद केली गेली. अखेर 1977 साली सत्तेवर आलेल्या जनता पक्षाने 44व्या घटना दुरुस्तीद्वारे संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकारातून काढून टाकला. संविधानाच्या 12व्या भागात संपत्तीचा अधिकार या शीर्षकाचं 4थे प्रकरण नव्याने अंतर्भूत करून त्यात अनुच्छेद 300 क अन्वये कायद्याने अधिकार दिल्या वाचून कोणत्याही व्यक्तीला तिच्या संपत्तीपासून वंचित करण्यात येणार नाही, अशी तरतूद केलेली आहे. अनुच्छेद 31 क चा आशय असा सांगता येईल की बघा 13व्या कलमात काहीही तरतूद असली तरी संपदा किंवा तिच्यातील कोणत्याही अधिकाराचं संपादन करणारा किंवा संपत्तीवरील अधिकार नष्ट करणारी मर्यादित कालावधीपुरते कोणत्याही संपत्तीचं व्यवस्थापन राज्याने आपल्या हाती घेण्यासंबंधीचा सार्वजनिक हितासाठी किंवा योग्य प्रकारे
व्यवस्थापन व्हावं यासाठी 2 किंवा अधिक नियमांचे संमेलन करण्यासंबंधीचं. निगमाचं व्यवस्थापन एजंट, सचिव व कोषाध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक किंवा व्यवस्थापक यांचे कोणतेही अधिकार किंवा निगमाच्या भागधारकांचे कोणतेही मताधिकार नष्ट करणारा किंवा त्यात बदल करणारा, कोणतेही खनिज किंवा खनिज तेल यांच्या शोधाच्या किंवा निष्कर्षासाठी असलेल्या कोणत्याही कराराच्या, भाडेपट्ट्याच्या किंवा लायसन्सच्या आधारे प्राप्त होणारे कोणतेही अधिकार नष्ट करणारा किंवा त्यात बदल करणारा किंवा असा करार, भाडेपट्टा किंवा लायसन्स मुदतीपूर्वी समाप्त किंवा रद्द करणारा कोणताही कायदा हा गाऊन घेणारा किंवा त्या अधिकाराचा संकोच करणारा आहे, यासाठी रद्द ठरवला जाणार नाही. परंतु असा कायदा राज्य विधिमंडळाने केलेला असून राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेला असेल तर त्यास राष्ट्रपतीची अनुमती मिळाल्याखेरीज या कलमाच्या तरतुदी लागू होणार नाही. तसेच एखाद्या व्यक्तीने जातीने कसण्यासाठी धारण केलेल्या जमीन व जमीन धारणा मर्यादेच्या आत असलेली जमीन किंवा तिच्यावर उभी असलेली इमारत यांच्या संपादनाशी संबंधित असलेल्या कायद्यात बाजार मूल्याहून कमी असणार नाही अशा दराने भरपाई देण्याची तरतूद करण्यात आल्याखेरीज असं संपादन कायदेशीर ठरणार नाही. त्यानंतर बघा 31 ख. कलम 31 क च्या व्यापकतेला बाधा न येता संविधानाच्या 9व्या अनुसूचीत समाविष्ट केलेल्या कायद्यांपैकी. त्यानंतर बघा 31 ख. कलम 31 क च्या व्यापकतेला बाधा न येता संविधानाच्या 9व्या अनुसूचीत समाविष्ट केलेल्या कायद्यांपैकी कोणताही कायदा किंवा त्यातील तरतुदी संविधानाच्या 3ऱ्या भागाने प्रदान केलेल्या अधिकारांपैकी कोणत्याही अधिकाराशी विसंगत आहेत किंवा अधिकार हिरावून घेणाऱ्या किंवा संकोच करणाऱ्या आहेत म्हणून रद्द करता येणार नाही. आणि कोणत्याही न्यायालयाचा किंवा अधिकरणाचा निर्णय, हुकूम किंवा आदेश काहीही असला तरी सदर कायदा किंवा अधिनियम विधिमंडळाच्या कायदा करण्याच्या किंवा रद्द करण्याच्या किंवा दुरुस्त करण्याच्या अधिकारांनुसार अंमलात राहील. नंतर पुढचा आहे बघा 31 ग. कलम 13 मध्ये काहीही अंतर्भूत असली तरीही संविधानाच्या 4थ्या भागात नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी केलेला कोणताही कायदा हा कलम 14 किंवा 19 यांनी प्रदान केलेल्या अधिकारापैकी कोणत्याही अधिकाराशी विसंगत आहे किंवा अधिकार हिरावून घेणारा किंवा त्याचा संकोच करणारा आहे या कारणावरून रद्द करता येणार नाही. बघा, संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्कांच्या यादीतून काढून टाकला असला तरी तो केवळ एक वैधानिक हक्क म्हणून आज समाविष्ट असला तरी तो एक पुरेसा पायाभूत हक्क आहे याचं भान कायम राहिलं आहे. योग्य कारणांसाठी व योग्य रीतींचा अवलंब करून सार्वजनिक हिताच्या दृष्टीनेच संपत्ती किंवा मालमत्ता यावरील खाजगी हक्काचा संकोच केला जात आहे व ती काढून घेतली जात आहे याची खात्री करून घेता यावी. या दृष्टीने अनुच्छेद 31 क ख ग मूलभूत अधिकार या भागात कायम ठेवले गेलेले आहेत असं म्हणता येईल. आता आपण या भागामध्ये अनुच्छेद 14 ते 32 अन्वये जे मूलभूत हक्क व्यक्तींना प्रदान केले गेले याची माहिती आपण करून घेतली. हे अधिकार सशस्त्र सेना दलाचे सदस्य सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे अशा दलांचे सदस्य गुप्त वार्ता किंवा प्रतिगुप्त वार्ता यांच्या प्रयोजनार्थ स्थापन केलेला ब्युरो किंवा इतर संस्था यांमध्ये नेमलेल्या व्यक्ती किंवा ब्युरो व संघटना यांच्या कामासाठी उभारलेल्या दूरसंचार यंत्रणेमध्ये किंवा त्या संबंधात नेमलेल्या व्यक्ती यांना लागू करताना त्यांच्या कर्तव्यांचे योग्य प्रकारे पालन व्हावे व त्यांच्यामध्ये शिस्त राहिली जावी यासाठी हे अधिकार निर्बंधित व निराकृत करण्यासाठी कायदा करण्याची सत्ता 33व्या कलमान्वये संसदेला दिली गेली आहे. भारताच्या एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना
सुव्यवस्था राखण्याच्या व ती पूर्ववत प्रस्थापित करण्याच्या ओघात राज्याच्या सेवेतील कोणत्याही व्यक्तीने केलेल्या कोणत्याही कृतीबद्दल कायद्याद्वारे तिचं दायित्व निराकरण करण्याचा अधिकार, तसेच तिने लष्करी कायद्याखाली दिलेला कोणताही शिक्षादेश, शिक्षा, समापहानाचा आदेश किंवा केलेल्या अन्य कृती विधिग्राह्य करण्याचा अधिकार संसदेला 34व्या कलमान्वये दिला आहे. थोडक्यातच लष्करी कायद्याचा अंमल असलेल्या क्षेत्रात व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा व नागरिक स्वातंत्र्याचा संकोच करण्याचा हक्क व स्वातंत्र्य निर्बंधित करण्याची सत्ता राज्यास प्रदान केली आहे. 35व्या कलमान्वये मूलभूत हक्क व नागरिक स्वातंत्र्य निर्बंधित करण्याची सत्ता राज्यास प्रदान केली आहे. 35व्या कलमान्वये मूलभूत हक्क व नागरिक स्वातंत्र्य निर्बंधित करण्यासाठी कायदे करण्यासाठी शक्ती संसदेला बहाल करण्यात आली आहे. संविधानाच्या 3ऱ्या भागात व्यक्तीचे मूलभूत अधिकार नमूद केलेले आहेत. पण या सर्व यादीत रोजगाराचा किंवा उपजीविकेचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार अशा खऱ्या अर्थाने मूलभूत असलेल्या अधिकारांचा समावेश नसल्याने समता व स्वातंत्र्याच्या हक्कांना अर्थच उरत नाही. ते केवळ कागदावर राहतात असा आक्षेप मूलभूत अधिकारांवर घेतला जातो. या आक्षेपात तथ्य आहे, परंतु भारताची आर्थिक परिस्थिती, लोकांची मानसिकता, शासनाची दुर्बलता लक्षात घेता रोजगाराचा अधिकार मूलभूत अधिकारात समाविष्ट करणे व ज्याच्या अंमलबजावणीसाठी न्यायालयात दाद मागता येते पक्षाचे सरकार सत्तेवर आले तरी शक्य होणार नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊनच त्याचा समावेश मार्गदर्शक तत्वात करण्यात आला आहे. मूलभूत अधिकारांच्या संदर्भात भारतीय संविधानावर घेतला जाणारा दुसरा महत्त्वाचा आक्षेप म्हणजे मूलभूत अधिकारांवर संविधानानेच घातलेले निर्बंध व अटी आणि केलेले अपवाद. यामुळे ही यादी मूलभूत अधिकारांची की त्यावरील निर्बंधाची असा प्रश्न पडतो. अटक केलेल्या व्यक्तीस 24 तासांच्या आत न्यायालयात हजर केलं पाहिजे. हा व्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टीने महत्वाचा अधिकार नमूद करतानाच भारतीय संविधान प्रतिबंधक स्थानबद्धतेची तरतूद करते व 24 तासाहून अधिक काळ कोणालाही विना चौकशी अटकेत ठेवता येणार नाही असं म्हणत प्रतिबंधक स्थानबद्धता कायद्यानुसार मात्र कितीही काळ एखाद्या व्यक्तीला ठेवते. एका हाताने दिलेले अधिकार हे संविधानाच्या दुसऱ्या हाताने काढून घेते. 32व्या कलमान्वये न्यायालयात दाद मागण्याचा दिलेला अधिकार आणीबाणीच्या नावाखाली 359व्या कलमान्वये काढून घेते. देशाची फाळणी व त्यातून उद्भवलेले जातीय दंगे, राष्ट्रपित्याचा खून, कम्युनिस्टांनी भारतीय स्वातंत्र्य बेगडी ठरवून उभारलेला तेलंगणातील लढा या घटनांच्या छायेत भारतीय संविधानाची निर्मिती झाली. त्यामुळे आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्याकरता स्वातंत्र्यावर निर्बंध घालणाऱ्या तरतुदी केल्या गेल्या असं सांगितलं जातं. त्यात देखील तथ्य आहे. पण सत्ता पिपासू स्वार्थी राज्यकर्ते घटना आपल्या उद्दिष्टांसाठी कशी वाकवू शकतात हे 1975 ते 1977 या आणीबाणीच्या काळात उघड झाले. पण हे लक्षात घ्यायला हवं की कशी वाकवू शकतात हे 1975 ते 1977 या आणीबाणीच्या काळात उघड झाले. पण हे लक्षात घ्यायला हवं की विशेषतः ही गोष्ट बटबटीतपणे स्पष्ट केली. त्यातून धडा शिकून 44व्या घटना दुरुस्तीने काही सुधारणा निश्चित केल्या. भारतीय संविधानाने दिलेले अधिकार आपण पाहिले. या अधिकारांच्या बाबतीत त्यावरील मर्यादा, मूलभूत हक्कांच्या प्रकरणावर होणाऱ्या टीकेचाही उल्लेख, त्यानंतर हे अधिकार व्यक्ती विकासाच्या दृष्टीने आवश्यक व म्हणून मूलभूत असले तरी अनिर्बंध असू शकत नाहीत. व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक झाला तर अराजक निर्माण होईल. तसेच राज्यसत्तेने दडपशाही करता कामा नये हे लोकशाहीच्या दृष्टीने गरजेचे आहे. परंतु आवश्यक ते मूलभूत हक्कांना, स्वातंत्र्यांना मुरड घालणे म्हणजे दडपशाही, राज्यसत्तेने दडपशाही करता कामा नये हे लोकशाहीच्या दृष्टीने
गरजेचे आहे, परंतु आवश्यक ते मूलभूत हक्कांना, स्वातंत्र्यांना मुरड घालणे म्हणजे दडपशाही असं मानता कामा नये. सार्वजनिक हित, सुव्यवस्था, नीतिमत्ता व सभ्यता अबाधित राखण्याकरता मूलभूत हक्कांना मुरड घालावी लागते. 19व्या कलमान्वये दिलेले स्वातंत्र्य या चौकटीने बद्ध आहेत. राज्याची सुरक्षितता हे मूलभूत हक्कांना मुरड घालण्याचं एक महत्वाचं कारण आहे. देशावर आक्रमक झाले असता, युद्ध चालू असता मूलभूत हक्कांना मुरड घालण्याची गरज पडते. युद्ध किंवा परचक्रामुळे उद्भवलेल्या आणीबाणीत घटनेच्या 19 कलमाने दिलेली स्वातंत्र्य व अपराधाबाबतच्या दोषसिद्ध संबंधाचे जीवित व स्वातंत्र्य या बाबतीतले संरक्षण वगळता संविधानाच्या 3ऱ्या भागाने दिलेले हक्क निलंबित करण्याची तरतूद घटनेच्या 358 व 359 या कलमाद्वारे केलेले आहे. स्वातंत्र्यावर किंवा हक्क उपभोगण्यास मिळावं म्हणून हक्कांना मुरड घालावी लागते असं म्हटलं तर तो विरोधाभास वाटतो. परंतु अनेक वेळा अशी परिस्थिती उद्भवते, समाजातील दुर्बल घटकांना बळ देण्यासाठी, असमानांना समान पातळीवर आणण्यासाठी समतेच्या हक्कांना मुरड घालावी लागते. समतेचा हक्क व समान संधीचा अधिकार देत असताना दुर्बल घटकांसाठी विशेष संधीचे तत्व अवलंबावे लागते. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना दिले जाणारे राखीव जागांचे संरक्षण या प्रकारात मोडते. उत्पन्न व संपत्तीतील विषय मिळवणे व धारण करणे या अधिकारांवर मर्यादा घालावी लागते. जमिनीचं फेरवाटप करून भूमिहीनांना जमीन मिळावी यासाठी जमीन सुधारणा कायदे करताना जमीनदारी नष्ट करावी लागते. भारतात अशाच प्रकारचे कायदे करताना हे कायदे संपत्तीच्या मूलभूत अधिकारावर आक्रमण आहे या मुद्द्यावरून विरोध झाला असता संविधान दुरुस्ती करावी लागली हे आपण पाहिलंच आहे. व्यक्तीचं हित व समष्टीचे किंवा सार्वजनिक हित यांच्यात विरोध उत्पन्न झाल्यास सार्वजनिक हितास प्राधान्य देऊन व्यक्तीच्या हक्कांना मुरड घालावी लागते. समता व सामाजिक न्याय यांच्यावर आधारित समाज निर्माण करण्यासाठी निदेशक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी मूलभूत हक्कांना मुरड घातल्याची उदाहरणं मूलभूत हक्कांतील आलेली आहेत. मूलभूत हक्कांना अशा प्रकारे अंमलबजावणीसाठी मूलभूत हक्कांना मुरड घातल्याची उदाहरणं मूलभूत हक्कांतील आलेली आहेत. मूलभूत हक्कांना अशा प्रकारे मुरड घालणे घटनेच्या उद्दिष्टांशी विसंगत मानता येणार नाही. किंबहुना मूलभूत हक्कांना मुरड किंवा मर्यादा घालणारे कायदे किंवा संविधान दुरुस्ती उचित नाही किंवा आहे हे ठरवताना या कायद्यामुळे घटनेच्या उद्दिष्टास आर्थिक सामाजिक न्यायाची प्रस्थापना हे या संविधानानं स्वीकृत केलेले उद्दिष्ट गाठण्यात बाधा येते की हातभार लागतो हीच कसोटी मानावी लागेल. त्यानंतर बघा पुढे आपण संविधान विशोधन पाहणार आहोत. बघा मूलभूत हक्कांवरील माहितीमध्ये अनेक वेळा संविधान दुरुस्तीचा उल्लेख आलेला आहे. संविधानाच्या किंवा घटनेच्या तरतुदींमध्ये भर घालणे, काही तरतुदी वगळणे किंवा काढून टाकणे, तरतुदींमध्ये सर्व ज्ञान प्रावीण्यपणाला लावलं तरी ज्यामध्ये कधीही बदल किंवा फेरफार करावा लागणार नाही अशी घटना किंवा संविधान बनवणं शक्य नाही. समाज जीवन, राजकीय, आर्थिक, सामाजिक परिस्थिती गतिशील व सतत बदलती असल्यामुळे कोणतीही घटना अपरिवर्तनीय किंवा त्रिकालबाधित ठरू शकणार नाही. काळाबरोबरच परिस्थिती, मूल्य, विचार बदलत असतात. त्या बदलाशी संविधान सुसंगत राहायचं तर त्यात परिवर्तन अपरिहार्य आहे यात काहीही गैर किंवा अनुचित मानण्याचं कारण नाही. संविधान विशोधन कसं करावं हे संविधानातच नमूद केलेलं असतं. भारतीय संविधानात अनुच्छेद किंवा कलम 368 मध्ये संविधानाच्या विशोधनाची पद्धत नमूद केलेली आहे. 26 जानेवारी 1950 साली संविधान लागू झाल्यामुळे आज सार्वजनिक सुरक्षा, सभ्यता
नीतिमत्ता, परक्या देशांशी असलेलं मैत्रीचे संबंध या दृष्टीने आविष्कार स्वातंत्र्यावर वाजवी निर्बंध घालण्याचा अधिकार राज्य सत्तेला देण्यासाठी हे विशोधन करण्यात आलं. राज्याची पुनर्रचना, नव्या घटक राज्यांची निर्मिती, देशाच्या सीमांतील फेरफार, सिक्कीम प्रदेशाचा संघराज्यात समावेश अशा कारणांसाठी काही विशोधनं करावी लागली. मूलभूत अधिकार विषयक संविधानाच्या 3ऱ्या भागाच्या संदर्भात केलेली विशोधनं ही विशेष महत्त्वाची आहेत. सामाजिक व आर्थिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी केलेल्या कायद्यांना मूलभूत हक्कांचा संकोचाच्या मुद्द्यावर न्यायालयात आव्हानं दिली गेली. अशा खटल्यात न्यायालयांनी काही कायदे रद्दबातल ठरवले. अशा परिस्थितीत न्यायालयीन पुनर्विलोपनाच्या अधिकारावर रद्दबातल ठरवली. अशा परिस्थितीत न्यायालयीन पुनर्विलोपनाच्या अधिकारावर मर्यादा घालण्यासाठी विशोधन करावी लागली. यात प्रामुख्याने संपत्तीच्या अधिकारावरील वाद कारणीभूत ठरले. सार्वजनिक हितासाठी संपत्ती ताब्यात घेण्याचा राज्यसत्तेचा अधिकार व संपत्ती संपादनाबद्दलची नुकसान भरपाई हे महत्त्वाचे वादविषय ठरले. यातून उद्भवलेली विशोधनं धोरण, निदेशक तत्व व संविधानाचे उद्दिष्ट व सरनामा यांच्याशी सुसंगत अशीच होती. सर्वच विशोधने आर्थिक सामाजिक न्यायासाठी करण्यात आली असं मात्र म्हणता येणार नाही. सत्ताधारी नेत्यांची व्यक्तिगत व पक्षीय सत्ता बळकट करण्याच्या हेतूने संसदेत प्रचंड बहुमताच्या जोरावर विशोधनं केल्याची उदाहरणं देखील आढळतात. आणीबाणीत केली गेलेली विशोधनं या प्रकारचीच होती. देशाच्या पंतप्रधानांची निवडणूक एका उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली असता त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याचा उचित मार्ग अवलंबण्याऐवजी पंतप्रधान आणि मग त्याबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व केंद्र सभापती यांच्या निवडणुका संबंधीच्या तक्रारी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या कक्षेतून काढून घेऊन अशा तक्रारी किंवा वाद संसदेने कायदा करून ठरवलेल्या पद्धतीनुसार व त्या कायद्याने नेमलेल्या मंडळाच्या अधिकार कक्षेत नेऊन ठेवणारी 1975 सालची 39वी संविधान दुरुस्ती न्यायालयांच्या अधिकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कपात करणारी, घटक राज्यांच्या स्वायत्तेवर मर्यादा घालणारे अधिकार व शक्ती केंद्राला देणारी 42वी संविधान दुरुस्ती या सत्तेच्या केंद्रीकरणासाठी केलेल्या लोकशाही व संविधानाच्या उद्देश अशा दुरुस्त्या होत्या. संविधानाची लवचिकता त्यात विशोधन घडवून आणण्याच्या सहजतेवर अवलंबून असते. कालमान परिस्थितीनुसार आवश्यक ते बदल संविधानात घडवून आणायचे तर संविधान लवचिक असावं लागतं. त्याचबरोबर सत्तेचे केंद्रीकरण व दुरुपयोग करता येईल असे बदल घडवून आणण्यासाठी कसेही व केव्हाही बदलता येईल इतकं संविधान लवचिकही असून चालणार नाही. संसद ही जनतेचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे जनतेच्या आशा आकांक्षाचं प्रतिबिंब संसदेत पडत असतं. त्यामुळे संविधान विशोधनाच्या बाबतीत संसद सार्वभौम असते असा एक मतप्रवाह आहे. या उलट संसद ही संविधानाने निर्माण केलेली असल्यामुळे संविधान श्रेष्ठ आहे, संसदेत त्यात बदल करण्याचा अधिकार नाही, नव्याने बोलवलेल्या घटना परिणाम केलेली असल्यामुळे संविधान श्रेष्ठ आहे, संसदेत त्यात बदल करण्याचा अधिकार नाही, नव्याने बोलवलेल्या घटना परिषदेलाच हा हक्क देता येईल. संसदेपासून संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी न्याय संस्थेची आहे असाही मतप्रवाह आहे. न्यायालयीन पुनर्विलोपनाच्या संदर्भात याची आपण माहिती घेणारच आहोत. तर बघा, अशा प्रकारे आपण मूलभूत हक्क व नागरी स्वातंत्र्य याच्यामध्ये मूलभूत हक्काच्या संकल्पना व त्याचं महत्त्व पाहिलं. भारतीय संविधान आणि मूलभूत हक्क याची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहिली. भारतीय संविधानातील मूलभूत हक्काविषयीच्या तरतुदी पाहिल्या. तर हे आपण मूलभूत हक्क व नागरी स्वातंत्र्य याच्यामध्ये पाहिलं. आता याचा पार्ट 2 आपण अभ्यासणार आहोत नंतर. त्यामध्ये आपण राज्य धोरणाची निदेशक तत्व, मूलभूत हक्क, नागरिक स्वातंत्र्य आणि न्यायालयीन पुनर्विलोपन 2 मध्ये अभ्यासणार आहोत.
धन्यवाद.